सजयति सिन्धूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिवतमसां राशिं नाशयति विघ्नानां। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। नमः परमकल्याणं नमः परममङ्गलं वासुदेवाय शान्ताय यदुनां पतये नमः। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादशङ्करं लोकशङ्करम्। आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। सकाळी सांगितला होता श्लोक, तो माझ्या मागून सगळ्यांनी म्हणा, मग त्याविषयी थोडंसं सांगेन। जयतु दत्तो देव संघाभिपूज्यो जयतु भद्रो भद्रतो भावुके जहा जयतु नित्यो निर्मल ज्ञान वेद्यो जयतु सत्य सत्यसंगो नवद्यः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं तत्त्व तस्मात् गुरुमुपाश्रयेत्। श्रोता वक्ता श्री दत्तात्रेय अवधूत महाराज की जय। श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। आपण कोणत्याही कामाच्या सुरुवातीला गणपतीचं स्मरण करतो आणि काही बोलताना किंवा कीर्तनाच्या वेळेला व्याख्यानाच्या वेळेला आपण मंगलाचरण घेतो। कुठच्याही ग्रंथाच्या सुरुवातीला सुद्धा पहिली दुसरी ओवी ही मंगलाचरणाची असते। आपले आराध्य जे कोणी असतील, आपलं ज्यांच्यावरती श्रद्धा असेल, आपण ज्यांच्याकडून ह्या सगळ्या गोष्टी शिकून घेतो, अभ्यास शिकतो, तर त्यांचं स्मरण हे आपल्याला मंगलाचरणामध्ये करायचं असतं। वाग्देवी सरस्वती की जिच्यामुळे आपण बोलू शकतो। भले आपण अभ्यास केला असेल, आपल्याकडे अनेक अभ्यासू असतात पण ते व्यक्त होऊ शकत नाहीत। जे व्यक्त होऊ शकतात त्यांच्याकडे अभ्यास नसतो, पण हे सगळं जिथे जमून यायला पाहिजे हे आपल्याला देवाच्या कृपेशिवाय, सद्गुरूंच्या कृपेशिवाय काही शक्य नाहीये। त्यामुळे हे मंगलाचरण फार महत्वाचं आहे। थोडंसं सांगतो त्याच्याविषयी, कारण अनेक वेळा आपण हे मंगलाचरण म्हणतो पण ते श्लोक नक्की काय आहे, कोणाचे आहेत। जसं सकाळी आपण पाहिलं की ग्रंथ कोणी लिहिला, ग्रंथामध्ये काय लिहिलंय याच्याविषयी जोपर्यंत गौरव भावना म्हणजे प्राऊड फिलिंग आपल्या मनामध्ये बनत नाही तोपर्यंत आपण त्या ग्रंथाकडे जात नाही। मग हे मंगलाचरणामध्ये आत्ता जे आपण श्लोक म्हटले हे कोणाकोणाचे म्हटले, पहिला गणपतीचा, त्याच्यानंतर सरस्वतीचा, हे दोन श्लोक आपल्याला नेहमी माहिती आहेत। मुखम करोति वाचालम, आपण जो अभ्यास केलाय तो आपल्या मुखावाटे बाहेर पडायला हवा। त्याच्यामध्ये सरस्वती आहे किंवा या सगळ्या कृपा असल्याशिवाय परमेश्वराची हे काही आपल्याला शक्य होत नाही। त्याच्यानंतर तिसऱ्या एका श्लोकामध्ये देवीं सरस्वतीं व्यासम ततो जयमुदीरे, म्हणजे सरस्वतीचा पण त्याच्यामध्ये उल्लेख आहे आणि व्यासांचा पण त्याच्यामध्ये उल्लेख आहे। आता महर्षी व्यास हे नाव आपण कधी ऐकलंय का? अनेकांनी ऐकलं असेल, पण अनेकांनी ऐकलेलं नाही हे मला नक्की माहिती आहे। कारण आज आपल्या या सगळ्या हिंदू समाजामध्ये आपल्याला ऋषींची नावच माहित नाहीयेत। आपल्या प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक कुटुंबाला गोत्र असतं, बरोबर आहे? सगळ्यांना गोत्र आहे, सगळ्यांना, पण काहींना, मी तर म्हणेन 80% लोकांना गोत्र माहितीच नाहीये। आपलं गोत्र नक्की काय आहे, आपण कोणाचे वंशज आहोत। मग असं म्हणतात की ज्याला गोत्र नाही त्याचं गोत्र कोणतं? कश्यप।
बरोबर. पण मग आपण असा विचार करायला हवा की ज्याला आपल्या गोत्राचं नाव माहित नाही त्यांनी कश्यप ऋषींनी सांगितलं की त्यांना माझं गोत्र वापरू दे, किंवा आपण वापरतो त्यांचं कश्यपांचं नाव वापरतो. एवढे कश्यप ऋषी महान होते ना, मग त्यांचं कुठे आपल्याला काही काम माहिती आहे? बरोबर की नाही? आपल्या गोत्राच्या ऋषींचं नाव किंवा त्यांची माहिती आपल्याला माहिती पाहिजे, काय काम केलंय. जसं आज आपण अत्री ऋषींचं चरित्र बघतोय, दत्त महात्म्यामध्ये आहे. आपण दत्त संप्रदायिक आहोत, दत्तांचे वडील म्हणून अत्री, एवढी एकच ओळ आपल्याला जिथे माहिती होती. त्याच्यात सकाळी मी भर घातली 2-3 गोष्टींची. कोणती? एक म्हणजे ते खगोलशास्त्री होते, ते समाजशास्त्री होते. अजूनही दत्तांच्या काही गोष्टी ज्या शिल्लक ठेवल्या आहेत त्या आज आपण इथे बघणार आहोत. तसं व्यासांनी नक्की काय काम केलं? व्यासांनी महाभारत लिहिलं एवढंच आपल्याला माहिती आहे, बरोबर. पण व्यासांचं खूप मोठं काम आहे. महर्षी व्यास ही एक व्यवस्था होती, सिस्टीम होती. जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये जे जे काही चांगलं आहे ते एका ठिकाणी आणणं आणि ते लोकांपर्यंत पोहोचवणं. म्हणजे आता थोडक्यात मीडियाचे काम करतं की नाही, प्रिंट मीडिया, की जे जे चांगलं चांगलं कुठे कुठे घडेल ते सगळं आपल्याला ते जगाच्या कानाकोपऱ्यातनं आणून इंटरनेटवर सोडतात आणि प्रत्येकाच्या मोबाईलवरती ते येतं, प्रत्येकापर्यंत ते पोहोचवलं जातं. तशा प्रकारे व्यासांचं काम हे या युगांपासून चालू आहे. म्हणून आज आपल्याला अनेक गोष्टी दिसतात. व्यासपीठ आपण म्हणतो की नाही, व्यासपीठ तो काही समानार्थी उगाच स्टेजला दिलेला शब्द नाही आहे. व्यासपीठ, व्यासांचं पीठ का? कारण असं व्यासांच्या बाबतीत म्हणतात की व्यासोच्छिष्टम जगत सर्वम, म्हणजे काय? सगळ्या जगातली प्रत्येक गोष्ट ही व्यासांच्या मुखातनं आलेली आहेच. कोणतीच गोष्ट अशी नाही की जी व्यासांनी त्याच्याविषयी विचार किंवा लेखन केलेलं नाही. म्हणून त्याला व्यासपीठ म्हणतात. ते स्टेजला किंवा याला दिलेला समानार्थी शब्द नाहीये, मराठी शब्द तो असा भाषांतरित शब्द नाहीये. व्यासपीठ, त्याच्या मागे मोठी भावना आहे की हे व्यासांची गादी आहे, हे व्यासांचं पीठ आहे. इथे बोललेला प्रत्येक शब्द हा व्यासांच्या ग्रंथसंपदेत मिळतो. अतिशय जबाबदारीने सांगतोय मी हे. कोणी असू दे, मग व्यासपीठावर विराजमान मान्यवर आपण सगळं म्हणतो की नाही, ते जे आपल्याला मार्गदर्शन करतात की प्रत्येक गोष्ट व्यासांनी सांगितलेली आहे, म्हणून त्याला व्यासपीठ म्हणतात. त्यामुळे व्यासांविषयी आपण आदरभाव व्यक्त केला पाहिजे. जसं मी म्हटलं की दत्त संप्रदायामध्ये दत्तांना नमस्कार करायचा, दत्तांच्या चरित्राला, ग्रंथसंपदेला नमस्कार करायचा, तर टेंबे स्वामींना नमस्कार केलाच पाहिजे, कारण ती पहिली पायरी आहे. त्याच्याशिवाय आपण पुढे जाऊच शकत नाही. त्यामुळे व्यासांना नमस्कार आहे. त्याच्यानंतर परम कल्याणम आणि परम मंगलम कोण? वासुदेवाय. श्रीकृष्ण विष्णुमय, सर्व विष्णुमयम जगत म्हणतो की नाही आपण. आता हा परम मंगलम आणि परम कल्याणम म्हणजे काय ते बघायला आपल्याला विष्णू सहस्रनामामध्ये जायला लागेल. त्यावेळेला आपण जाऊ. मंगल गोष्ट एखादी आहे पण ती परम मंगलम आहे, म्हणजे त्या मंगल गोष्टींमधला सुद्धा उत्कृष्ट, त्यांचाही वरचा परम मंगलम, परम कल्याणम, हे सगळं विष्णू सहस्रनामामध्ये येतं की असा कोण आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट, एक श्लोक त्याच्यामध्ये आपण म्हटला, श्रुती स्मृती पुराणानाम आलयम करुणालयम. श्रुती, स्मृती आणि करुणेचा आलय म्हणजे करुणा ज्यांच्याकडे पोतप्रोत भरलेली आहे असे कोण? हिंदू धर्माची पुन्हा एकदा स्थापना केलेली आहे असे कोण? ज्यांच्यामुळे हिंदू धर्मातली अनेक तत्वज्ञानं आपल्याला नव्याने किंवा पुन्हा एकदा उगाळली गेली, उजळवली गेली आणि आपल्यापर्यंत ती पोचली, असे आपले आचार्य म्हणजे आद्य शंकराचार्य. की ज्या वेळेला समाज किंवा हिंदू धर्म किंवा भारतवर्षाची परिस्थिती कशी होती, तर सगळेजण संन्यस्त आश्रमाकडे चालले होते. सगळेजण दीक्षा पत्करून संन्यास धर्माकडे चालले होते. त्यावेळेला आचार्यांनी पुन्हा एकदा हा हिंदू धर्म, पराक्रमी असलेला हिंदू धर्म, सनातन वैदिक संस्कृती असलेला हिंदू धर्म पुन्हा प्रतिष्ठापित केला. लोकांना ते तत्वज्ञान समजून सांगितलं. प्रत्येक जण आपापली भूमिका टोकाची घेऊन बसला होता. सोळवळ टोकाचं, कर्मकांड टोकाचं, बुद्धी तर बुद्धी टोकाची, म्हणजे कर्म, बुद्धी आणि भक्ती हे एकत्र येत नव्हते. पंचायतन पूजा आपण म्हणतो ना, गणपती, शिवहरी, भास्कर, अंबा तुझं मूर्ती, हे 5 देव आहेत. प्रत्येकाच्या देवामध्ये हे 5 प्रकारचे देव असतात. टाक असले आपल्याकडे, आपण बनवतो ना ते चांदीचे टाक बनवतात बरेच लोक, ते सुद्धा 5 असतात. 5 स्वरूप आहेत देवाची. ह्यातला प्रत्येक जण आपलाच देव घेऊन बसला होता. गणपतीवाले शंकराचं तोंड बघत नव्हते, शंकरवाले सूर्याचं तोंड बघत नव्हते, ते लोक इकडे ह्यांचं कोणाचं तोंड बघत नव्हते.
पण ह्या सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम आद्य शंकराचार्यांनी केलं. वेदांत असेल, वेद असेल, उपनिषद, ब्रह्मसूत्र, अनेक सूत्रग्रंथ, अनेक दर्शनशास्त्र, याच्यावरती प्रचंड प्रमाणात लिखाण हे शंकराचार्यांनी केलं. तो शंकराचा अवतार होता आणि त्याच्यामुळे आज आपल्याला या सगळ्या गोष्टी उलगडल्या जातात. गीतेवरती सुद्धा शांकर भाष्य खूप चांगलं आहे. विष्णू सहस्रनामावरती शांकर भाष्य आहे. नाहीतर हे ग्रंथ आपल्याला कधी समजलेच नसते नक्की काय त्यांना म्हणायचंय ते. त्यामुळे आपल्याला या शंकराचार्यांना सुद्धा आपण नमस्कार इथे करतो. त्याच्यानंतर सकाळी सुद्धा मी तुम्हाला एक श्लोक म्हणायला सांगितला, आताही आपण म्हटला, जयतु दत्तो देव संघावी पूज्यो. म्हणजे काय? जयतु म्हणजे विजय असो. कोणाचा? देव संघावी पूज्यो. देवांचा संघ सुद्धा ज्यांची पूजा करतो. म्हणजे एकटा कोणी देव नव्हे, देव एकत्रित येऊन ज्यांची पूजा करतात, देवांचा संघ एकत्र येऊन पूजा करतात असे दत्त महाराज. भद्रो भद्रदो भावुके जहा. भद्र म्हणजे कल्याणकारी, मंगलमय, की जो चांगला आहे सगळ्यांसाठी. नित्यो निर्मल ज्ञान वेद्यो. आता तो नित्य आहे. नित्य आणि अनित्य मी थोडक्यात सांगतो काय ते. आपण गणपती सगळेजण घरी आणतो की नाही? गणपतीची मूर्ती आपण आणतो आणि आपली उपासना पूर्ण झाली की, किंवा आपल्या कुळाच्या परंपरेप्रमाणे, प्रत्येक घराची परंपरा वेगळी, कोण 1.5 दिवसांनी, कोण 5 दिवसांनी, कोण 7, कोण 8, कोण 14, कोण 21 त्याचं विसर्जन करतो. बरोबर? मग गणपतीचं विसर्जन आपण करतो म्हणजे काय करतो? तर मूर्तीचं विसर्जन करतो. बरोबर? ह्या गणपती आपण घरी आणला ना की आपण नको ते उद्योग करतो, बाकीचे हवे ते उद्योग करत नाही. गणपतीला अपेक्षित काय आहे? बुद्धीची देवता आहे. तुम्ही त्याच्यासमोर अभ्यास केला पाहिजे, तुम्ही त्याच्यासमोर ज्ञानसत्र केली पाहिजेत, काही ग्रंथ वाचले पाहिजेत, ते आत्मसात केले पाहिजेत. आपण भलतच काही करतो. बरोबर की नाही? सांगायचंय काय त्यातलं? तर गणपतीची मूर्ती ही अनित्य आहे आणि गणपतीच्या तत्वाची धारणा आपण करायची. म्हणजे 10 दिवसानंतर आपण अनंत चतुर्दशी म्हणतो की नाही? अनंत हा शब्द का आला असेल? ज्याला अंत नाही असा. काय? अनंत. मग अंत कोणाला नाहीये? गणपतीच्या तत्वाला अनंत नाहीये, मूर्तीला अंत आहे. बरोबर? त्यामुळे मूर्तीचं विसर्जन आणि अनंताची धारणा म्हणजे नित्य. नित्य काय राहणार आहे कायम आपल्या मनामध्ये? गणपती राहणार आहे. म्हणजे आपण गणपतीला त्या दिवशी असं सांगायचंय की आता मला तुझ्या मूर्ती समोर असण्याची गरज नाही. आता मला गणपती माझ्या मनामध्ये हृदयस्थो जनार्दनः म्हणतो की नाही आपण? आपल्या हृदयामध्ये गणपतीची प्रतिष्ठापना केल्यामुळे आता मला मूर्तीची गरज नाही. मी 10 दिवस तुझं रूप पाहिलं, माझ्या मनामध्ये गणपती आहे. आता मूर्तीचं विसर्जन आणि अनंताची धारणा असा नित्य जो आहे, सतत आहे, कायमस्वरूपी आहे, त्याला कधी शाश्वत आहे. शाश्वत याचा अर्थ कायम. आणि सत्य संधो नवद्यहा. सत्य. सत्य म्हणजे काय? खरं गोष्ट, खरं बोलणं. बरं, हा श्लोक आलाय कुठे? ते दत्तभाव सुधारस स्तोत्र म्हणून आहे. हे आपल्या टेंबे स्वामींनी लिहिलेलं आहे. त्यातला 21वा श्लोक या सगळ्या स्तोत्रामधला म्हणजे हा जयतु दत्तो हा विषय आहे. हे खूप छान आहे. आणि त्या दत्तभाव सुधारस स्तोत्राचं महती अशी आहे, त्यांनी सांगितले त्याच्यामध्ये, की जर तुम्ही हे स्तोत्र रोज म्हटलात तर तुम्हाला गुरुचरित्र पठणाचं पुण्य मिळेल. वेगळं गुरुचरित्र रोज वाचून काही शक्य नाहीये, रोज वाचणं आपल्याला. तर हे स्तोत्र तुम्ही म्हणा म्हणजे आपल्याला त्याचं पुण्य मिळतं. इतकं चांगलं असं हे स्तोत्र आपल्याला टेंबे स्वामींनी आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. सत्य. सत्य याविषयी आपण म्हणतो ना. सत्य म्हणजे काय? खरं बोलणं वगैरे आपण म्हणतो. बरोबर? इथे अपेक्षित अर्थ काय आहे सत्य या शब्दाचा? अंतिम सत्य काय आहे? परमेश्वर, परमात्मा, भगवंत. बरोबर? एकात्मता, वननेस. सगळं जग एकच आहे, सगळीकडे ईश्वर भरलेला आहे. त्यामुळे एकात्मता असा इथे आपल्याला या सत्य शब्दाचा अर्थ घ्यायचा आहे. आणि नंतर आपण जो श्लोक म्हटला, गुरुरेव परम तत्व. आपल्याला गुरु ब्रह्मा गुरु विष्णू नेहमीचा माहिती आहे श्लोक. त्याच्यामध्ये आपण काय म्हणतो? गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. बरोबर? की गुरु हेच परब्रह्म आहे. परब्रह्म या शब्दाचा विचार आजही आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे. आणि त्या गुरूंना माझा नमस्कार असो, असा आपण रोज श्लोक म्हणतो. पण हा जो आज आपण श्लोक म्हटला त्याच्यातलं दुसरं चरण जे आहे, गुरुरेव परम तत्व तस्मात गुरु उपाश्रये. मला त्यांनी आश्रय द्यावा. नुसता नमस्कार नको, नमस्कार तर आहेच. बरोबर की नाही? गुरूंना नमस्कार आहेच, पण त्यांनी माझ्यावरती कृपा करावी आणि त्यांच्या सान्निध्यात मला कायम ठेवावं, मला त्यांनी आशीर्वाद द्यावा,
मला त्यांनी आश्रय द्यावा, अशा संदर्भाचा अर्थाचा हा श्लोक गुरुगीतेमध्ये येतो. त्यामुळे तो आपण त्याच्यामध्ये म्हटलेला आहे. हे सगळं झालं मंगलाचरण. आपण सकाळच्या वेळामध्ये काय बघितलं तेवढंच एक फक्त छोटी उजळणी करूया, कारण अनेक जण नाहीतर मग संदर्भ लागणार नाही. आपण थोडं शिल्लक ठेवलं होतं सकाळच्यातला अर्धा भाग. आपण दत्त महात्म्य हा ग्रंथ ढेबे स्वामींनी जो आपल्यासाठी लिहिलेला आहे, हा अशा प्रकारचा हा आपण चर्चेला घेतलेला आहे. त्यातला होईल तेवढा भाग सकाळपासून आपण त्याच्याविषयी बघूया, चर्चा करूया असं म्हटलं. 51 अध्यायांचा हा दत्त महात्म्याचा ग्रंथ आहे आणि दत्त पुराण जे लिहिलं गेलं त्याच्यातला उपासना योग हा ज्या अष्टकांमध्ये सांगितला तो हा दत्त महात्म्याचा विषय आहे. याच्यामध्ये सकाळी आपण मंगलाचरण कसं छान आपल्या स्वामी महाराजांनी केलं ते पाहिलं. त्याच्यानंतर नवविधा भक्तीविषयी आपल्याला स्वामींनी सांगितलं. स्मरण आहे, श्रवण आहे, अशा 9 प्रकारच्या भक्ती ज्यांच्यामध्ये स्वामींना काय अपेक्षित आहे ते त्यांनी दत्त महात्म्यामधून आपल्याला सांगितलं. आणि सगळ्यात विशेष काय तर कोणती भक्ती कोणत्या व्यक्तीने केली, शिष्याने केली, त्याविषयी सुद्धा आपण सकाळी याच्यामध्ये पाहिलं. हे सगळं करत असताना पुढे गेल्यावरती आपण त्याच्यामध्ये पहिल्या अध्यायात 2 चरित्र आलेली आहेत की अत्री ऋषी आणि अनसुया माता. दत्त कोणाच्या पोटी जन्माला आले असे कोणाच्याही पोटी जन्माला येणार नाही, तर त्यांना सुद्धा त्यांच्याविषयी आपल्याला माहिती पाहिजे की अत्रींचं नक्की कर्तृत्व काय आहे, अनसुयेचं कर्तृत्व काय आहे, म्हणून तिच्या पोटी भगवंतांनी जन्म घेतला. त्यासाठी ही 2 चरित्र आलेली आहेत. त्याच्यातला अर्धा भाग जो राहिलाय तो आपण आता पाहणार आहोत. त्याच्यात वंदन भक्ती आपण पाहिली, त्याविषयी थोडं विवेचन आपण केलं. कोणाला नमस्कार केला पाहिजे तो महत्वाचा भाग आहे, पण थोडासा सांगतो, जळणी होईल, नवीन आहेत त्यांना पुन्हा कळेल नव्याने. वंदन भक्तीमध्ये आपल्याला काय सांगितलं, स्वामी महाराजांची त्यातली ओवी काय आहे या दत्त महात्म्यामधली 47वी ओवी आहे. ब्राह्मणापासून चांडाळापर्यंत कोणाकोणाला नमस्कार करायचा आहे, ब्राह्मणापासून चांडाळापर्यंत गायी, अश्व, श्व, खर सहित स्थावर जंगमा सहित यासी सतत वंदावे. याच्यावरती बऱ्यापैकी विषय आपण केलेला आहे, पण पुन्हा एकदा आपण बघूया की पुण्यवान पुण्यात्मा ज्ञानी मनुष्य जरी असेल तर त्यालाही नमस्कार करावा, आणि पाप्यांमधला पापी चांडाळ जरी असेल तरी त्याला सुद्धा नमस्कार करायला हवा. म्हणजे आपण काय म्हणतो, ईशावास्यमिदग् सर्वम यत्किंच जगत्याम जगत, सगळीकडे देव भरलेला आहे, चराचरामध्ये देव भरलेला आहे, पण मग तो पुन्हा चांगला वागत नाही म्हणून त्याला दुर्लक्ष करायचं, त्याला शिव्या द्यायच्या, त्याच्याकडे बघायचं नाही, असं करायचं नाही. स्वामींनी काय सांगितलं, चांडाळ किती पापी असू देतो त्यालाही नमस्कार करा. सगळ्यात पवित्र प्राणी कुठला आपल्याला, गाय, बरोबर की नाही, गोमाता, तिला पण नमस्कार करा. आणि श्व, अश्व, घोडा, श्व म्हणजे श्वान, कुत्रा, आणि खरं, खरं म्हणजे गाढव, गाढवाला पण नमस्कार करील का? रस्त्यात जाताना बघा आपल्याला बाजारात सुद्धा गाय दिसली की नमस्कार करणारे खूप जण असतात, गाडीवरनं पण करतात की नाही. पण गाढव दिसलं तर असा कोण नमस्कार करेल? करणारा असेल तो वेडा ठरेल सगळ्यांमध्ये, हसतील लोक, तर काय गाढवाला नमस्कार करतो. पण आपल्याला स्वामींनी काय शिकवलंय, खरं, गायीपासून गाय, अश्व, श्व, खरं सहित सगळ्यांना नमस्कार करा. का? त्या गाढवाच्यात देव नाहीये का? त्याच्यामध्ये जीव नाहीये का? नुसता दत्तांना नमस्कार करून उपयोग नाही. दत्त ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या त्या ठिकाणी आपण नमस्कार करायला हवा. आणि स्वामी म्हणतात दत्त सर्वमयम जगत, सर्व विष्णुमयम जगत, आपण म्हणतो की नाही. त्यामुळे वंदन भक्ती ही महत्वाची इथे आपल्याला सांगितली. आणि त्याही पुढे जाऊन स्थावर जंगम, सगळी जी काही प्रॉपर्टी, आपली प्रॉपर्टी म्हणून आपलं प्रेम असतं तसं नव्हे, स्थावर जंगम, पर्वत आहेत, नद्या आहेत, झाडं आहेत, जे काही निर्जीव, काय जो काही निसर्ग सगळा आजूबाजूला आहे त्या सगळ्याला, सजीवांना, निर्जीवांना, सगळ्यांना नमस्कार आपण करायला हवा. याशी सतत वंदावे, सगळीकडे भगवंत बघा. फक्त दत्तांना एकट्याला मूर्तीला नमस्कार देवळात जाऊन केला आणि घरी गेल्यावरती किंवा रस्त्यात जाताना कोणी गाडी आडवी घातली म्हणून त्याला आरडाओरडा केला, भांडण केलं, असं करू नये, बरोबर की नाही. दत्त चराचरात आहे. या भक्ती मार्गामध्ये ना बरेच गैरसमज आहेत, अनेक गैरसमज आहेत, ते आपण दूर करायला हवेत, हळूहळू अभ्यासपूर्वक दूर करायला हवेत. आपण विवेक केला पाहिजे. आचार्य त्यांच्या अनेक प्रकारे शंकर भाष्य जी लिहिलेली आहे त्या सगळ्यामध्ये सांगतात की विवेकाने विचार करा. विवेक म्हणजे काय? चांगल्या वाईटाची समज, इतका सोपा अर्थ आहे.
वेदांत आहे ना खूप सोपा आहे, उपनिषदांचा विषय खूप सोपा आहे, तो का कठीण करून सांगतात माहित नाही. पण आपण उपनिषदांना आपला विषय नाही, आपण आपल्या इकडे कथेला जाऊ, जिकडे आपण भावना आपल्या चाळवल्या जातील, भावना आपल्याला रडायला येईल, कथांमध्ये आपल्याला रडायला येईल, फार भावना विवश आपण होऊ, तिकडे आपण जातो. पण तत्वज्ञान स्वरूप हा जो विषय आहे ना, वेदांताचा विषय आहे, उपनिषदांचा आहे, खूप सोपा विषय आहे. तो जितका सोपा करून सांगावा तितका सांगता येतो. विवेक, चांगल्या वाईटाची समज, आणि ही समज जर का आपण ठेवली तर आपल्या अनेक चुकीच्या गोष्टी ज्या भक्तिमार्गामध्ये आपण आणून ठेवलेल्या आहेत, अनेक कृतींमधनं, परंपरा आपण त्याला म्हणतो, त्या सगळ्या ह्याच्यात दूर होऊ शकतात. स्वामी महाराज काय सांगतात माहितीये का, हे दूर जर करायचं असेल, काही गोष्टी दूर करायच्या असतील, गैरसमज दूर करायचे असतील, कसे होणार गैरसमज दूर? एखाद्या विषयी आपल्याला ज्या वेळेला चुकीची गोष्ट समजते, एखाद्या व्यक्तीविषयी, त्यावेळेला आपण कोणाला विचारायला जावं, कुठे चर्चा करावी, तर आपल्याला त्याच्याविषयी समज गैरसमज बनेल, त्या व्यक्तीला विचारलं पाहिजे ना, बाबा रे तुझ्याविषयी मला असं असं कळलंय, काय खरं खोटं सांग. इतरांकडे चर्चा करून, त्याला आपण गॉसिपिंग, गप्पा म्हणतो ना, कानामध्ये उगाच कानगोष्टी करून त्याच्याविषयी वेगळे वेगळे दृष्टी आपण घेण्यापेक्षा आपण त्या व्यक्तीला विचारावं. मग हे गैरसमज दूर करायचे असतील तर आपण जायला कुठे हवं? ग्रंथांकडे जायला पाहिजे. आपल्याला आपल्या आराध्यांनी ग्रंथांमध्ये काय लिहून ठेवलंय ते वाचायचं आणि तसं आपल्या आचरणात आणायचं. ग्रंथांमधली तत्व मला माझ्या आयुष्यात, रोजच्या जीवनात, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कशी आणता येतील, याचा अभ्यास करणं म्हणजे ग्रंथांचा अभ्यास करणं. आणि अभ्यासाशिवाय आपल्याला आध्यात्मिक प्रगती नाही नाही आणि नाही. अभ्यास हा झालाच पाहिजे. दत्त महात्म्याचा अभ्यास आपण करायला घेतलाय, चांगली गोष्ट आहे. जसं काही संकेत असतात त्याप्रमाणे असेल कदाचित. 1901 साली, सकाळी मी सांगितलं, हा दत्त महात्म्याचा ग्रंथ आहे ना, हा 1901 साली लिहून पूर्ण झाला, किंवा त्या वर्षी त्यांचं लिखाण चालू होतं टेंबे स्वामींचं. आणि आज 2025 आहे, म्हणजे 125वं वर्ष आपण साजरं करतो की नाही, 25, 50, 75. त्यामुळे हा एक चांगला योग पण आहे की त्या निमित्ताने आपण हा दत्त महात्म्याचा अभ्यास करायला इथे घेतलेला आहे. अतिशय पवित्र असा ग्रंथ आहे, त्याविषयी सुद्धा आपण अनेक गोष्टी सकाळी बघितल्या. याच्यामध्ये एक गोष्ट महत्वाची आहे की दत्त संप्रदाय किंवा आपण सगळे होत ना, आपल्याला पौर्णिमेचं महत्व फार असतं, बरोबर की नाही? याविषयी आपल्याला थोडंसं पुढे जायचंय म्हणून आता ही गोष्ट घेतो. पौर्णिमेचं महत्व असतं. का पौर्णिमेचं महत्व आहे? काहीतरी विचार त्यातला केला पाहिजे, आपण तत्वाचा विचार केला पाहिजे. उत्पत्ती, स्थिती आणि लय. उत्पत्ती, स्थिती आणि लय, ह्या तीन गोष्टी म्हणजे दत्तांची तीन मुख आहेत, ब्रह्मा विष्णू महेश. उत्पत्ती म्हणजे निर्माण करणं. सृष्टी कोण निर्माण करतो? ब्रह्मदेव निर्माण करतात. या गोष्टी आपल्याला माहिती आहेत, आपण अनेक वेळा ऐकलेल्या आहेत. या सृष्टीचं पालन पोषण कोण करतो? विष्णू करतात, मध्यभागी विष्णू आहेत, बरोबर. उत्पत्ती, स्थिती म्हणजे त्याची स्थिती राखणं, आणि लय तत्व म्हणजे संहार करणं, हे कोण काम करतात? महादेव काम करतात. म्हणजे हे तीन, सकाळी मी असं म्हटलं होतं की ह्या सगळ्या ग्रंथाचा अभ्यास करता करता जिथे जिथे आवश्यकता असेल तिथे आपण दत्त मूर्ती सुद्धा समजून घेऊ. त्याप्रमाणे गदेचा अर्थ काय आहे, का गदा आहे त्यांच्या हातात, ते आपण पाहिलं. पादुकांचा पादसेवन भक्तीमध्ये पादुका पाहिल्या, 4 श्वान पाहिले. आता आपण थोडासा पौर्णिमेच्या दृष्टीने विचार करतोय. पौर्णिमेची स्थिती कशी असते? कुठे येते पौर्णिमा? पौर्णिमेच्या आधी काय येते? चतुर्दशी, बरोबर. मग येते पौर्णिमा आणि मग येते पुढची प्रतिपदा, म्हणजे चंद्र वाढत जातो. पौर्णिमेला पूर्ण चंद्र असतो, बरोबर की नाही? पूर्ण चंद्र वाढून 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 झालेला, आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी तो हळूहळू कमी होणारा असतो. म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी ही पूर्णत्वाची स्थिती आहे. आदल्या दिवशी कशी स्थिती आहे? आपण त्याला उत्पत्तीची स्थिती म्हणू शकतो, की पूर्णत्वाकडे जाण्यासाठी चतुर्दशी हा एक उत्पत्तीचा मोठा मोठा होत जातोय, वाढ होत जाते. त्याच्यानंतर पौर्णिमेला ते स्थिती स्थिर होते, पूर्णत्वाची भावना आहे, आणि दुसऱ्या दिवशी ती लयाकडे जाणार आहे, हळूहळू तो नाहीसा होणार आहे, आणि अमावास्येला तो पूर्ण क्षीण होईल आणि पुन्हा प्रतिपदेपासून सुरू होईल. म्हणून आपल्याला पौर्णिमेचं महत्व आहे. दुसरं महत्व काय आहे पौर्णिमेचं? पौर्णिमेच्या दिवशी पूर्ण चंद्र आहे, सगळ्यांना पूर्ण मोठा चंद्र दिसतो. चंद्रामुळे काय होत आहे आपल्या पृथ्वीवरती? सगळ्यात मोठी गोष्ट चंद्रामुळे घडते ती म्हणजे भरती आणि ओहोटी. माहिती ना सगळ्यांना, चंद्रामुळे होते भरती ओहोटी. चंद्राचं जे गुरुत्वाकर्षणाची शक्ती आहे त्यामुळे तो पाणी असं वर ओढून घेतो, किंवा त्याचं प्रेशर बल पृथ्वीवरती येतं.
ह्या सगळ्या पृथ्वीवर 70% पाणी आहे, 70-75% आपण शिकलोय. आपलं सुद्धा शरीर 70% पाण्याने बनलेलं आहे, बरोबर. मग एवढ्या मोठ्या समुद्राला, महासागराला, पृथ्वीवरच्या पाण्याला जो चंद्र हलवू शकतो तो आपल्याला नाही का हलवू शकत? चंद्र हा मनाचा कारक आहे. मन मन माहिती, मन आहे ना सगळ्यांकडे. दाखवा म्हटलं तर दाखवता येईल का? नाही दाखवता येणार. पण त्याचं अस्तित्व मान्य आहे की नाही? मान्य आहे. या मनाचा कारक कोण आहे? चंद्र आहे. मग या दिवशी, पौर्णिमेच्या दिवशी चंद्र मोठा असतो, म्हणजे आपल्या मनावरती त्याचा प्रभाव चांगला असतो. आणि अमावस्येच्या दिवशी चंद्र नसतो असं म्हणूया आपण. त्यामुळे आपलं मन कदाचित थोडस आंदोलन स्थितीमध्ये असू शकतं, क्षीण असू शकतं, म्हणजे आपले विचार क्षीण असू शकतात. म्हणून असं म्हणतात की अमावस्येला कुठले निर्णय घेऊ नये. का घेऊ नये? अमावस्या काय अशुभ आहे का? अशुभत्वाची भावना किंवा अशुभ त्याला का म्हटलं जातं? तर त्या दिवशी तुमच्या विचारांमध्ये थोडस अस्थिर असू शकतात, तुम्ही मनाने अस्थिर असू शकता. त्यामुळे बघा, सगळ्यांना अनुभव असेल, बरेच लोक नाही नाही अमावस्या आली ना की आमचं काहीतरी होतच. आता काय होतं ते माहित नाही, पण काहीतरी त्यांचं होत असतं. भांडण म्हणा, निर्णय चुकतो म्हणा, काहीतरी म्हणा, त्रास होतो म्हणा, स्वप्न पडतात म्हणा. हे सगळे कसले आहेत? कसले परिणाम आहेत? चंद्र नाही आहे वरती, त्यामुळे तुमच्या मनावरचा चंद्राचा जो म्हणतात ना, समजा इथे आपलं एखादं नेतृत्व नसेल तर आपण इकडे तिकडे फिरू की नाही? उगाच बसू काय एका ठिकाणी छानपणी. नेतृत्व चंद्र आहे म्हणून मनाचे स्थैर्य. हे मनाचं स्थैर्य पौर्णिमेला चांगलं असतं. त्यावेळेला मनातले विचार आपण चांगले करू शकतो, आपल्या हातून चांगल्या गोष्टी घडू शकतात. अध्यात्मासाठी लागणारं एकाग्र मन, मनाशी संबंधित आहे हा सगळा विषय, तो आपण पौर्णिमेला करू शकतो. आणि हाच विषय उत्पत्ती, स्थिती आणि लय इथे जातो. त्यामुळे परंपरांचा अर्थ समजायला हवा. नुसतं अमावस्येला हे काम करू नये म्हणून आम्ही करत नाही. आणि एखादी गोष्ट समजा अचानकपणे काही करायची गोष्ट आली तरी ती टाळण्याचा काही लोकांचा प्रयत्न असतो. नाही अमावस्या ना ते होऊच शकत नाही. पण का होऊ शकत नाही ते पहा ना. त्याच्या मागचं तत्व काय आहे समजून घ्या. आणि हे समजून घेण्यासाठी काय सांगितलं आपल्याला? अभ्यास केला पाहिजे. हे सगळं समजून घ्यायचंय तर ग्रंथांकडे गेलं पाहिजे. म्हणून नुसती पारायण न करता, पारायण केलं पाहिजे, पण पारायण झाल्यानंतर त्या ग्रंथाचा अभ्यासही करायला हवा, ते आपण समजूनही घ्यायला हवं. म्हणून स्वामी आपल्याला सांगतात की ग्रंथांकडे चला. या सगळ्यामध्ये आपण एक समर्पण भाव बघितला, आत्मनिवेदनम ही एक भक्ती बघितली. थोडा कमी विचार त्याविषयी केला, एकच ओवी पाहिली आत्मनिवेदनमची जी आली होती ती, पण त्याच्याविषयी थोडं आपल्याला बोलावं लागणार आहे. आत्मनिवेदनम ती ओवी काय आहे ते आता तुम्हाला सांगतो. आणि ही ओवी आपलं मूळ असणार आहे. सकाळी पण मी म्हटलं की अभ्यास हा शब्द आजच्या दिवसाचा आपला परवलीचा शब्द आहे, महत्वाचा शब्द आहे. ही ओवी अशी आहे, 63वी ओवी आहे. महाराज काय सांगतात आपल्याला? तनु मनु धन आपण सकाळी पाहिलं. तनु मन धन परिवार क्षेत्र सदन करावे ईशा निवेदन आत्मनिवेदन बोलीचे. 9वी भक्ती आपल्याला ते सांगतायत, आत्मनिवेदन. त्याच्या पुढे जाऊन आपल्याला स्वामी असं सांगतात, असे अभ्यासही ठरता सहज हो निसंगता हेचे सर्वस्वात्म निवेदनता भक्ती संता मानिली. काय महत्वाची गोष्ट सांगितली मगापासून. मी का सांगत होतो सगळं गोलगोल गोलगोल आपला अभ्यासाच्या विषयी का फिरताय? कारण या ओवीवर आपल्याला यायचंय की स्वामींनी काय सांगितलं, असे अभ्यासही ठरता सहज हो निसंगता. हा पुढचा विषय. आधी अभ्यास, ग्रंथांचा अभ्यास करा, हे आपल्याला इथे स्वामी महाराज सांगतात. आणि आपण नाही अभ्यास करणार, दत्त संप्रदाय, दत्तांचे फॉलोअर्स किंवा आपण भक्त, टेंबे स्वामींचे उपासना करणारे आपण सगळे नाही करणार, तर बाहेरून का माणसं मागवायची दत्त ग्रंथांचा अभ्यास करायला? बाकीच्यांना काय सांगायचं, तुम्ही ग्रंथांचा अभ्यास करा, आम्ही फक्त नामजप आणि पारायणातच अडकून राहणार आहोत. आपण हल्ली कशात अडकलोय? तोडग्यांमध्ये अडकलोय. एखाद दोन जण कोणी परिक्रमा करून आले की आपण भेटीला जातो. काय काय रिझल्ट काय? जाऊन आलास, पुढे काय झालं? नाही, मी जाऊन आलो, 8 दिवसात माझं हे काम झालं, ते काम झालं, आम्हाला वरती असं दर्शन झालं, आम्हाला वरती तसं दर्शन झालं. दत्त क्षेत्र हे पवित्र आहेच, आपण तिथे गेलंच पाहिजे. दर्शन, तिथली ऊर्जा ती आपण घेतलीच पाहिजे. पण त्याविषयी नंतर समाजामध्ये फिरून दत्त याविषयी, दत्तांच्या अनुभवांविषयी किंवा आपल्याला आलेल्या अनुभवांच्या कथनावरून बंगले बांधणारे लोक आपल्या आजूबाजूला दिसतात. असू दे, त्यांना त्यांचं काम करू दे. पण आपण काय करायचंय? आपल्या सद्गुरूंनी जे आपल्याला सांगितले ते आपण करायचं. आपण आपलं होतं काय, तो जाऊन आला ना तर त्याच्याकडे जा, त्यांना नमस्कार करा. अरे पण तू कर ना तुझी साधना.
आपण आपला ग्रंथ वाचावा, आपण त्यातलं समजून घ्यावं आणि आपल्या जीवनात आपण बदल करून घ्यावे योग्य रीतीचे जे काही असतील, तरच दत्त आपल्या पाठीशी उभं राहणार आहेत. स्मर्तृगामी आहेत दत्त असं आपण म्हटलं सकाळी, स्मरण केल्या केल्या आले. कोणासाठी आले? दत्त पण असं म्हणतील ना, अरे ह्याने कधी माझा ग्रंथ वाचलाय, हा काय मला हाक मारतो आता, आपण म्हणतो की नाही, मी कशाला जाऊ त्याच्याकडे, तो किती वेळा आला समाजात, वाडीत आला का तो नाही आला, आम्ही नाही त्याच्याकडे जाणार, असं आपण म्हणतो की नाही. पण आजपासून असं म्हणायचं नाहीये. का म्हणायचं नाहीये? ब्राह्मणापासून चांडाळापर्यंत आणि गाई अश्व श्व खरं सहित सगळ्यांना नमस्कार करायचा आहे. त्यामुळे आपण हा विचार आता याच्या आजपासून पुढे मनात आणायचा नाही. पाप्यातला पापी का असे ना, तो आपला आहे, कारण तिथे दत्त स्वरूप आपल्याला पाहायचंय. विषय काय आपला? असे अभ्यासे ठरता सहज हो निसंगता. जे काही द्यायचंय ना दत्त महाराजांना, आपल्याला द्यायचंय की नाही, आपल्या सगळ्यांना काही ना काहीतरी द्यायचंय. कोणी धान्य आणेल, कोणी 1 रुपया ठेवेल, कोणी पैसे ठेवेल, कोणी काय ठेवेल, जे काही ठेवेल. जे काही आपल्याला दत्तांना द्यायचंय ते अभ्यासपूर्वक द्या असं सांगतात. जे काही द्यायचंय, गंध लावायचंय, पूजा करायची आहे, अभ्यासपूर्वक पूजा करा. फुलं व्हायचे, अभ्यासपूर्वक फुलं व्हा. आता म्हणाल गंध तर लावायचा, त्यात काय अभ्यास करणार? फुलं व्हायचे, त्यात काय अभ्यास करणार? सकाळी आपण दास्य भक्तीचं उदाहरण पाहिलं, मारुतीचं. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की मी देहदृष्ट्या दासोहम, जीवदृष्ट्या दंशका वगैरे सांगितलं. आता फुलं व्हायचे समजा आम्हाला, तर आम्ही ती अभ्यासपूर्वक कशी बरं वाहणार? एक फुलच का व्हायचं असं आपण जे म्हणतो ना, त्याच्या मागचा भाव किंवा फुलामधले गुण काय आहेत ते आपण जरा समजून घेऊया. म्हणजे कळेल की अभ्यासपूर्वक पूजन करा, नैवेद्य दाखवायचा आहे, अभ्यासपूर्वक नैवेद्य दाखवा म्हणजे काय, फुलाच्या उदाहरणातून आपण बघूया. फुलामध्ये गुण कोणते असतात? तुम्ही सगळेजण फुलं वाहता, आजही इथे फुलं वाहिली आहेत, उद्या सकाळी सुद्धा तुम्ही फुलं वाहणार आहात. पण विचार केला का कधी फुलामध्ये कोणते गुण असतात? 3 गुण आहेत फुलामध्ये. फुलाचा रंग आहे की नाही गुण? गणपतीला लालच फुल, जास्वंदी शिवाय आम्ही फुल वाहत नाही. लाल जास्वंद आमच्या गणपतीला पाहिजेच. दत्तगुरूंना पिवळं फुल हवंच पाहिजे की नाही? आटापिटा असतो की नाही आपला. रंग महत्वाचा आहे, रंग. त्याच्यानंतर सुगंध, चाफ्याचं फुल, काय सुंदर सुवास येतो. चाफ्याचं फुल हवंच, काय त्याला पर्यायच नाही. आम्ही कुठून कुठून जाऊन आणतो, त्यासाठी 2-2 किलोमीटर दूर जातो, पण चाफ्याचं फुल आणतो. आणि तिसरा गुण काय आहे? एक रंग झाला, एक सुगंध झाला. तिसरा गुण आहे त्याचा मकरंद. फुलामध्ये मध आहे की नाही? तत्व समजून घेतलं पाहिजे. फुलाचे गुण आहेत हे 3: रंग, सुगंध आणि मकरंद. पण स्वामी काय सांगतात माहितीये का? तुम्ही अभ्यासून हे व्हा. मग आपण याच्यात काय अभ्यास केला? अपेक्षित काय आहे? तर आपल्या विचारांचा रंग अपेक्षित आहे. आपल्या विचारांचा रंग, आपल्या गुणांचा सुगंध आणि आपल्या कृतीचा मकरंद हा या फुलामधनं अपेक्षित आहे. आपण ज्या वेळेला आता पुढे फुल व्हायला जाऊ, उद्या सकाळी जेव्हा तुम्ही फुल व्हाल त्यावेळेला तुम्ही हे सगळं मिळून फुल व्हाल का? हा सगळा विचार करा सगळ्यांनी. विचारांचा रंग, गुणांचा सुगंध आणि कृतीचा मकरंद. आता कृती आणि मकरंद, मध काय? त्या मधमाशीचा अखंड कर्मयोग आहे की नाही त्याच्यामध्ये, म्हणून तो मकरंद. मधाला कर्माचं हे आहे, ती सतत 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 फिरत राहते, तिचं जे काही काम आहे ती करते आणि ती गोळा करते ना मध त्या फुलांमधनं. त्यामुळे तो मकरंद तो आपल्या कृतीचा आहे. त्यामुळे फुलं जर का व्हायची असतील, फुल वाहताना हे विचार मनामध्ये यायला पाहिजेत की आपण काय वाहतोय देवाला. असं जीवन पुष्प देवाला व्हायचंय. नुसतं एक फुल वाहिलं, जे पाहिजे ते हार वाहिला, एवढ्या सगळ्या फुलांचा हार करायचा आहे म्हणजे सगळे गुण आपल्या हारात ओवायचे. सगळे आपली कर्तृत्व कर्म जी काही आहेत ही सगळी घेऊन हे जीवन पुष्प कोणी वाहिलं? सकाळी पाहिलं आपण, मारुतीने वाहिलं ना. ज्या वेळेला शौर्याची गरज आहे, शौर्य घेऊन मारुती उभा राहिला. संयमाची गरज आहे, संयम घेऊन उभा राहिला. ज्या वेळेला रावणाशी बोलायचं होतं, संवाद करायचा होता, रामाचा दूत म्हणून गेला होता ना, त्यावेळेला बुद्धीची गरज होती, बुद्धी घेऊन उभा राहिला. राजनीती घेऊन उभा राहिला. आपले गुण वापरले. कोणासाठी? आपल्या देवासाठी. दत्तगुरूंसाठी आपण काय वापरायचंय? नुसतं जप करत बसून करायचं आहे, नामजपाची महती आहेच, पण त्यातनं पुढे जाऊन आपण हे सगळं आपला प्रत्येक गुण हा आपण आपल्या देवासाठी वापरायचा आहे. असे अभ्यासे ठरतात. ह्या ओवीवर आपल्याला भरपूर काही बोलता येईल. हे सगळं आपण कसं करायचंय? अभ्यासपूर्वक करायचंय. आणि पुढचं चरण आहे सहज हो निसंगता.
ज्या वेळेला अशा अभ्यासपूर्वक ह्या गोष्टी केल्या जातील त्याच्यातनं काय येणार आहे आपल्याला? निस्संगता. निस्संगता म्हणजे काय? वैराग्य म्हणूया आपण. वैराग्याची भावना आपल्या मनामध्ये निर्माण होईल. आता वैराग्याची भावना असं म्हटलं की आपल्याला काय वाटतं? काय नाही, आम्ही सगळं सोडून चाललो, निघालो. अशी वैराग्याची भावना अपेक्षित आहे का? मग गृहस्थाश्रम सांगितलाच नसता. जर वैराग्याची भावना लहानपणीच निर्माण झाली अनेकांना झाली, ते पुण्यात्मे होते, महापुरुष होतेच. वैराग्याची भावना म्हणजे आपण जे संसारी लोक आहोत की नाही सगळे, अजूनही काही घरी लक्ष आहे थोडंसं, उद्या सकाळच्या कामाची गडबड आहे, आजच्या कामाची गडबड टाकून आपण इथे आलोय. या प्रापंचिकांनी वैराग्य कसं सांभाळावं? वैराग्य ह्याचा सोपा अर्थ आपण असा करूया की मला नको ही भावना, मला नको, माझं नाही. मला नको म्हणण्यापेक्षा सुद्धा हे माझं नाही ही भावना आपल्या मनामध्ये पदोपदी असणं म्हणजे वैराग्याची भावना. आज माझ्याकडे गाडी आहे, माझं घर आहे, नाही, हे माझं नाही, देवाच्या कृपेने मला मिळालंय, मी त्याचं वापरतो. जसं आम्ही लक्ष्मी विषयी सांगताना सांगितलं जातं, सांगतो आम्ही बऱ्याच ठिकाणी. लक्ष्मी कोणाची आहे? नारायणाची आहे ना. लक्ष्मी ही नारायणाची आहे, माझी नाहीये. मला ती माझ्या संसारापुरती वापरायला पुरेशी मिळाली आहे, असा भाव, पूज्य भाव मनामध्ये ठेवला. लक्ष्मी माझी नाहीये, नारायणाची आहे, तर आपण त्याचा अपव्यय करणार नाही. आपण ती व्यसनांमध्ये उडवणार नाही, हौसे मौजेला उगाच उडवणार नाही. तसं मला नको किंवा माझं नाही ही भावना मनामध्ये ठेवणं म्हणजे निस्संगता. ही कधी येईल? असे अभ्यास ठरतात. ही वैराग्याची भावना अशा प्रकारे आपण सांभाळू शकतो. या सगळं सांगण्यामागचं कारण काय आहे? आज आम्ही काय वागू, ग्रंथ लिहिलाय, सगळं आहे, सगळं बरोबर आहे, पण 100% आपण त्याचं पालन करू शकतो का? असं नुसतं वरवर बघितलं तर नाही करू शकत. ही भावना आपल्या मनामध्ये निर्माण होते. पण छोट्या छोट्या गोष्टींचा जर का आपण विचार केला, रोजच्या जीवनातल्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण जे फिरतो, वागतो, खातो, बोलतो, हे सगळं माझ्यामुळे नाही, हे सगळं देवामुळे चाललंय, ही जर का भावना मनामध्ये असेल, हे माझं नाही, ही वैराग्याची भावना इथे अपेक्षित आहे. वैराग्य याची एक छान व्याख्या केलेली आहे. काय वैराग्य म्हणजे काय? समर्थ सांगतात दासबोधामध्ये, जेणे वाटे वैराग्य करावे. ज्याला असं वाटतंय की मला वैराग्य आलं पाहिजे, वैराग्याची भावना, जेणे वाटे वैराग्य करावे, तेने काहीच न विचारावे, उठोनी वाटेची लागावे दिगंतराप्रती. तुला वाटतंय ना वैराग्य यायला पाहिजे, उठ आणि चालू लाग. उठा, चालू पडा. वैराग्य करायचं आहे ना, काही विचार करू नका, काही करू नका, तुम्ही उठा आणि चालू लागा. म्हणजे सगळं डबोलं गोळा करून चालू पडायचं नाहीये. वैराग्याला जायचंय, दीर्घातलं उठा आणि चालू पडा, वाटायची लागावे दिगंतराप्रती. स्वामी महाराज इथे सांगतात की हे सुद्धा अभ्यासपूर्वक असलं पाहिजे. असे अभ्यासे ठरतात. हे असं वैराग्य सुद्धा अभ्यासाने आलं पाहिजे, नाहीतर इथून स्टँडवर जाईल आणि गाडी मिळत नाही म्हणून परत येईल. अभ्यासपूर्वक जर काही भावना मनामध्ये निर्माण झाली तरच तो पुढपर्यंत जाईल, त्या भावनेला योग्य तो न्याय त्याच्यामध्ये मिळेल. अभ्यास नसेल तर काही उपयोग नाही. त्रासातून मोकळं झाल्यावर आपण हे सगळं जे करतो ना, पारायण करतो किंवा पूजन करतो, आपण प्रत्येक वेळेला मागणंच काही ना काहीतरी मागायला येतो. पण या सगळ्यामध्ये त्रासातून मोकळं झाल्यावर आपण काही करतो का पुढे, हे पण बघायला पाहिजे. देव आपल्याला देतो, दत्त हे स्मृतुगामी आहेत, दत्त हे देण्यासाठीच बसलेत. आपण जे मागतोय ते देवाकडेच मागावं. ते असं आपण म्हणतो की मला जे काही मागायचं मी देवाकडे मागेन, कुठल्या व्यक्तीकडे मागू नये. पण त्याच्यात सुद्धा असे अभ्यासही ठरतात. याचा सगळ्याचा आपण अभ्यास करायला हवा आणि माझं काही नाही ही भावना कधीतरी मनामध्ये निर्माण व्हायला हवी. जसं सकाळी पूजा झाल्यानंतर आपण थोडा वेळ तरी देवाशी बसावं आणि तू आणि मी एकच आहोत हा विचार कुठेतरी मनामध्ये यायला हवा. हा कधी येईल? अभ्यास केल्याशिवाय काही येणार नाही. आणि असा अभ्यास जर का असेल तरच ती पूजा संपूर्ण होईल, सुफळ होईल आणि आपण ह्या निस्संगता याचा आपण विचार जो करतो आहोत ती प्राप्त होण्यासाठी, सर्वस्व सोडून देण्यासाठी आत्मनिवेदनाची ही खूबी आहे. आत्मनिवेदनम भक्ती सांगताना इथे स्वामी महाराजांनी ही सांगितली की असे अभ्यासे ठरतात सहज हो निस्संगता. आत्मनिवेदनम म्हणजे काय म्हटलंय आपण अर्थ? सगळं काही सोडून देणं, समर्पणाची भावना. आणि ही समर्पणाची भावना दत्तांच्या पादुकांकडे बघितल्यावर आपल्याला यायला हवी. आपलं काय सोडायचंय दत्तांच्या पायाजवळ? 4 श्वान आहेत, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. ह्या 4 गोष्टी आपल्याला दत्तांजवळ समर्पित करायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला हे दर्शन घ्यायचंय.
सर्वस्व सोडण्यासाठी आपण मुळात दत्तांकडे जातच नाही ना कधी. हा मोठा प्रश्न आहे. आपण दर्शनासाठी जातो ते आपल्या काहीतरी कामना पूर्ण व्हाव्यात ह्या उद्देशाने जातो. पण समर्पण करायचं आहे म्हणून जर आपण दत्तांकडे गेलो तर आपल्या काय लक्षात येईल, एक गोष्ट लक्षात येईल की दत्त महाराज हे मोक्ष मार्गाचे दाता आहेत. मोक्ष मार्गाचे शब्द फार जपून वापरायचा असतो हा. मोक्ष कधी कोण देत नाही. कोणीही संतांचं सगळी चरित्र बघा, सगळे ग्रंथ पहा, कोणी असं म्हटलेलं नाही की आम्ही तुला मोक्ष दाखवतो. प्रत्येकाने हेच सांगितले की आम्ही तुला मोक्षाच्या दारापर्यंत आणून सोडू. त्यात गती मोक्षार्थी लभते म्हटलंय कोणी, मोक्षार्थी लभते गतीम, बरोबर. रोज म्हणतो ना आपण, रोजच्या पाठात आहेत काही गोष्टी. मोक्षाची गती आपल्याला मिळते कधी, ज्या वेळेला ह्या चारही गोष्टींचं समर्पण होतं. आत्मनिवेदन भक्तीमध्ये हे महत्वाचं आहे. माझं काही नाही, हे सगळं आहे हे समर्पित करेन, त्यावेळेला आपण मोक्षाच्या दिशेने वाटचाल करू. मी प्रयत्न करणार आहे, तू मला सामर्थ्य दे. मी चालणार आहे या वाटेवरती, तू मला सामर्थ्य दे. मी झिजणार आहे भक्तीमध्ये, तू मला सामर्थ्य दे. पण हे सगळं मागताना कसं मागायचंय, मी करणार, मी करतोय, मी नामस्मरण करतोय, मला सामर्थ्य दे. हे कसं येईल, असे अभ्यास हे ठरतात. हे सगळं अभ्यासातून येणार आहे. होतं काय माहितीये का, मनातला देव भावाचा भुकेला असा आपण एक विचार मानतो, बरोबर. ते पुढे येणार आहे, भावाचा भुकेला काय विषय आहे. पण मनातून हे विचार निर्माण होत नाहीत ना. मनाला काय कळतं, आपण म्हणतो बोली भाषेमध्ये माझ्या मनात विचार आला, पण तो विचार हा नुसता विचारच असतो, त्याला बुद्धीचा काही संबंध राहत नाही. मनात आलं आणि केलं, मनामध्ये फक्त भावना निर्माण होतात. मी रस्त्याने जात होतो, मनात विचार आला ही गाडी आपण घेऊया, तो विचार नसतो, ती भावना असते, ही गाडी माझ्याकडे नाही म्हणून मला ती हवी आहे. मग बुद्धी असं सांगते, अरे परवडणार आहे का तुला, हा झाला विचार. मनाने बघितलेली म्हणजे आपण म्हणतो इनपुट्स, डोळ्यांनी पाहिलं, कानांनी ऐकलं, नाकानी वास आला, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला हव्या, ही भावना मनामध्ये निर्माण होते. ती आंधळी असते, मला हवं, मला पाहिजे, हा विचार, ही भावना निर्माण होते. मग मनाने पाहिलेली प्रत्येक गोष्ट त्यांनी कोणाला सांगायची असते, बुद्धीला सांगायची असते. बघ ही मोठी गाडी जाताना दिसतेय, काय गाडी बंगलाच आहे काय असेल, चांगलं एखादं वस्त्र, हे मला हवंय. मग बुद्धी सांगते विचार करून, अरे हे तुला परवडणार नाहीये, तू याच्या नदी लागू नको. मग हे बुद्धीत ज्या वेळेला आपण स्थिर करू की हे माझं नाही, वैराग्य भाव, समर्पण भाव, याची मला गरज आहे का, हे सगळं बुद्धीने आपल्याला सांगायचंय. त्यामुळे जे काही आपल्याला मनातून येईल, हा मनात फक्त भावना निर्माण होते आणि विचार हा बुद्धीमध्ये निर्माण होतो. त्यामुळे दत्तांपर्यंत पोहोचायचं असेल तर आपल्याला काय करायचंय, फक्त आणि फक्त अभ्यास करायचा आहे. दत्तांच्या वेगळ्या वेगळ्या या सगळ्या ग्रंथांचा अभ्यास करायचा आहे. स्वामींनी लिहिलेल्या सगळ्या ग्रंथांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आत्मनिवेदनम ही एक अतिउच्च पातळीची भक्ती आहे आणि ही समजून देताना हा अभ्यास, असे अभ्यास हे ठरतात. हा एक शब्द इथे वापरलेला आहे. जोपर्यंत वैराग्याची भावना निर्माण होत नाही तोपर्यंत तुम्ही आणि दत्त, म्हणजे आपण आणि दत्त हे एकत्र होऊ शकत नाही. ही भक्तीची अतिउच्च पायरी आहे, आत्मनिवेदनम. आता मगाचपासून आपण विचार करतोय अभ्यास अभ्यास अभ्यास. स्वामींनी अभ्यास करायला सांगितलाय. कसा करायचा अभ्यास, कसला करायचा अभ्यास, बरोबर की नाही, प्रश्न आहे की नाही. प्रश्न पडले पाहिजे. जोपर्यंत प्रश्न पडत नाहीत ना तोपर्यंत आपल्याला पुढे जाता येत नाही. बघा सोपं सांगतो, प्रश्न कसे पडायला हवे. संशोधक आहेत की नाही, सगळे संशोधक आहेत, हे सगळे शोध लागलेत, विजेपासून सगळ्यांचे शोध लागलेले आहेत. हे शोध का लागले, त्यांना पडलेला प्रश्न त्यांनी मनामध्ये जपून ठेवला म्हणून शोध लागले ना. प्रत्येक व्यक्तीला पडलेला प्रश्न जो काही असेल तो त्यांनी जपून ठेवला. बघा आपलं काय आहे, स्वतःचं शरीर आपलं आहे का, तुम्ही म्हणाल का शरीर माझं आहे. हा, एखादी गोष्ट माझी आहे असं आपण म्हणू का, ज्ञान माझं आहे असं आपण म्हणू का, नाही म्हणू शकत आपण. आपली स्वतःची अशी एकमेव गोष्ट आहे ती म्हणजे प्रश्न. म्हणजे काय, आपल्या मनामध्ये निर्माण झालेला आहे, आपल्याला पडलेला प्रश्न आहे, ही एकमेव गोष्ट आपली स्वतःची आहे आणि तो जपून ठेवायला हवा. जोवर प्रश्न पडत नाही तोवर आपली उन्नती होत नाही, कारण प्रश्नाचं उत्तर मिळायला आपण जात नाही. अभ्यास कसला करायचा, कसा करायचा. अभ्यास करायचा तर तो 3 प्रकारे करा असं सांगतात. श्रवण, मनन, निदिध्यासन. कसा करायचा अभ्यास, श्रवण करा, मनन करा
आणि निदिध्यासम म्हणजे ऐका, भरपूर ऐकलं पाहिजे. श्रवणम आपण भक्तीमध्ये बघितलं की नाही, श्रवण करायचंय. भक्तीपूर्ण श्रवण म्हणजे काय त्याविषयी आपण बोललो. श्रवण करा, सतत सतत ऐकत राहा. म्हणजे असं म्हणतात की जो गाणारा व्यक्ती आहे ना, त्यांनी इतरांचं भरपूर ऐकलं पाहिजे, तर त्यातून तो घडतो. भरपूर ऐकलं पाहिजे. आपण भरपूर प्रवचन, कीर्तन, कथा या सगळ्या ग्रंथांचा अभ्यास ऐकला तर कुठेतरी तो आपल्या आचरणात येईल. ऐकलं पाहिजे. नंतर मनन केलं पाहिजे. मनन म्हणजे चर्चा केली पाहिजे. आपण इतरांशी चर्चा केली पाहिजे. वेळ पडली तर भांडण केलं पाहिजे. कसं? वेदांताविषयी भांडण. ही संकल्पना मला अशी वाटते, तुला कशी वाटते? बरोबर की नाही? ह्यातनं काय होईल? वादे वादेषु जायते तत्वबोधा म्हणतात की नाही, जेव्हा वाद होतो, वाद म्हणजे भांडणाचा वाद नव्हे, चर्चेचा वादविवाद ज्या वेळेला केला जातो तेव्हा त्यातून आपल्याला अनेक गोष्टी समजू येतात. मनन म्हणजे चिंतन, मनन, चर्चा केली पाहिजे. आणि निदिध्यासन म्हणजे या गोष्टी आचरणात आणल्या पाहिजेत. असा अभ्यास करायला आपल्याला स्वामी सांगतात. सतत करायचंय. आपण म्हणतो ना, लहानपणी आम्हाला अजून काही आमच्या एवढी सतत काय तेच तेच सांगता, सारखं काय तेच तेच. पण ज्या वेळेला 100 नाही 1000 वेळा एखादी गोष्ट सांगितली जाते तेव्हा ती गोष्ट करताना आपल्याकडून ती घडते. का? कारण ती आपल्या मनावर बिंबवलेली असते. आपल्या मनावरती अनेक गोष्टी बिंबवल्या जातात. जाहिरातीच्या माध्यमातून असेल, नाही तर आणखीन कोणत्या संस्कारांच्या माध्यमातून असेल, त्यावेळेला त्या आचरणात येतात. आपल्याला अडचण कुठे होते माहितीये का? मनन, चिंतन किंवा निदिध्यासन या सगळ्यामध्ये आचरणात आणताना आपण या गोष्टीविषयी माहितीच करून घेत नाही. असे अभ्यासही ठरता या ओवीचा विचार करताना आपल्याला खूप मोठा विचार करायचा आहे. आपल्याला दत्तगुरूंविषयी माहिती आहे का हो? जसं दत्तचरित्र तुम्हाला माहिती आहे का? सगळे माना डोलावतील. हो, आम्हाला माहिती आहे दत्तचरित्र. मग सांगितलं 4 वाक्य, 5वं पण नाही, 4 वाक्य सलग सांगा दत्तांविषयी. आपण सांगू शकत नाही. आपल्याला दत्तांच्या गायीविषयी माहिती आहे का हो? नाही आपल्याला गायीविषयी माहिती. दत्तांच्या पायाशी असलेले 4 श्वान आहेत, त्यांच्याविषयी आपल्याला माहिती आहे का? खरं सांगायचं तर नाही माहिती. आपण हे जाणून घेतलं पाहिजे. अडचण इथे आहे की आपण दत्तांकडे फक्त आपले त्रासच घेऊन जातोय. आपण ज्ञान स्वरूप म्हणून दत्तांकडे कधी बघणार? त्यांनी सांगितलेले अनेक लोकांशी अनेक प्रकारे ग्रंथांमधनं दत्त आपल्याशी बोललेले आहेत. दत्तांचे अनेकांशी झालेले संवाद आहेत, हेही आपल्याला अनेकांना माहित नसेल. आज माहिती करून देतो मी तुम्हाला. नुसतं दत्तांचे ग्रंथ आहेत, पण त्या ग्रंथांमध्ये असलेले संवाद हा सुद्धा एक अभ्यासाचा विषय आहे. दत्त अनसुया संवाद आहे. 40 प्रश्न विचारलेत अनसुयेने दत्तांना मार्गदर्शन करा म्हणून, आणि दत्तांनी त्याची अगदी छान उत्तरं दिलेली आहेत. संवाद वाचला पाहिजे ना आपण. आपल्याला रोज जे प्रश्न पडतात ना, तेच प्रश्न अनसुयेने विचारलेले आहेत. दत्त गोरक्ष संवाद आहे, तो आपण बघितला पाहिजे. दत्त कोणाकोणाशी बोलले? दत्त यदू संवाद आहे. अनेक प्रकारे दत्त परशुराम संवाद आहे. अनेक प्रकारे हे असे संवाद आहेत की जे आपण वाचले पाहिजेत. आपण त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. असं म्हणतात की अनसुयेने अनसुयेने एक प्रश्न दत्तांना विचारला होता की स्वर्ग काय आहे. त्याचं उत्तर देताना किंवा असे अनेक प्रश्न त्यांनी विचारले की सत्संग हा एक त्यांनी त्याच्यात उत्तर दिलेलं आहे. अनेक प्रकारांनी हे प्रश्न आणि हे संवाद इथे विचारतात, ते आपण वाचले पाहिजेत ग्रंथ स्वरूपांमध्ये. कृष्णाच्या लीला आपण सगळेजण ऐकतो. बाललीला, पराक्रम, बरोबर, कृष्ण जीवन, कृष्ण चरित्र, आपण हे सगळं बघतो. तसंच दत्तचरित्र आपण बघतो. पण कृष्णाचं चरित्र बघून, कृष्णाचं चरित्र ऐकून आपल्याला लाभ होत नाही असं नाही. कारण त्यांच्यामध्ये सुद्धा त्यातनं आपल्याला जी हवी ती ऊर्जा आपण त्यांच्याकडनं घेतो. पण एक त्याच्यातलं दुसरी बाजू मला अशी सांगायची आहे की दत्त लीला ऐकून कृष्ण लीला ऐकून जेवढा आपला फायदा होणार नाही, त्याच्यापेक्षा जास्त फायदा हा कृष्ण काय बोलले याचा अभ्यास केला तर होईल. नुसतं भावनांच्या आहारी जाऊन उपयोग नाहीये. आपल्याला रडायला येतं, आपल्याला आनंद वाटतो, भावनांचे सगळे जे काही प्रकार सांगितलेले ते सगळे आपल्याला कथेमध्ये अनुभवता येतात. पण कृष्ण ज्यांच्याशी बोलले, कृष्ण अर्जुनाशी बोलले, माहितीये सगळ्यांना? भगवद्गीता माहितीये, हे नक्की सगळ्यांना माहितीये. कृष्ण अर्जुनाशी बोललेत. कृष्ण आणखीन कोणाशी बोललेत? द्रौपदीशी बोललेत. कृष्ण अर्जुनाशी बोललेत, तसे कृष्ण धर्मराजाबरोबर बोललेत, कृष्ण दुर्योधनाबरोबर बोललेत. कृष्ण सगळ्यांशी बोललेले आहेत. त्या वेळेला कृष्ण कोणाशी बोललेत हा एकमेव विषय जर का घेतला तर आपल्याला जन्म पुरणार नाही. नक्की काय, कोण, कुठे, कसं बोललं आणि ते अभ्यासून जर का आपल्याला घ्यायचं असेल तर. तसं दत्त चरित्राचा विचार करताना, दत्तांचं जाणून घेताना
ते कोणाकोणाशी बोललेले आहेत हा सुद्धा विषय आपण समजून घ्यायला हवा. दत्त उपासना आध्यात्मिक यश देणारी हवी असेल तर आपल्याला हे सगळं करणं आवश्यक आहे. असे अभ्यासे करता या एका ओवीचा एकच पहिला एक चतुर्थांश भाग चालू आहे 4 चरणांपैकी एक. असे अभ्यासे करता सहज येई निसंगता, वैराग्याची भावना निर्माण व्हायला हवी. हे आध्यात्मिक यश. आध्यात्मिक यश म्हणजे काय? आपल्या सगळ्यांना आध्यात्मिक यश हवंय. यशाची व्याख्या सगळ्यांना माहिती आहे. यश सगळ्यांना मिळतं ना, वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या स्थितीमध्ये यश मिळतं. आध्यात्मिक यश याची एक सोपी व्याख्या आपण करूया की देवामधलं आणि माझ्यामधलं अंतर शून्य करणे म्हणजे आध्यात्मिक यश. काही झालं तरी दत्त आता तिथे आहे समोर, आपण इकडे आहोत. हे मधलं जे अंतर आहे हे आपल्याला जरी थोडं वाटत असेल तरी हे भरपूर आहे, भवसागराचं अंतर आहे. आणि हे जर का आपल्याला पार करायचं असेल तर आपल्याला ज्ञानरूपी नौकेतूनच जायला पाहिजे. आपण दत्त क्षेत्रांना भेटी देतो, तिथे एक संवाद, आता दत्त गोरक्ष संवादाचा उल्लेख झाला म्हणून फक्त मी तुम्हाला सांगतो की गोरक्षनाथांनी सांगितलेलं आहे या दत्त गोरक्ष संवादामध्ये ही ओवी येते. गोरक्षनाथ असं म्हणतात, देवल यात्रा सुन्नी यात्रा, देवल यात्रा सुन्नी यात्रा, तीर्थयात्रा पाणी. तीर्थक्षेत्राला जायचं नुसतं दर्शन घेऊन परत यायचं, तीर्थयात्रा पाणी. अतीत यात्रा सुफल यात्रा, तुमची यात्रा सुफल संपूर्ण कधी होईल? नुसतं तीर्थक्षेत्री जाऊन. देवल यात्रा शून्य, तुम्ही देवस्थानाच्या ठिकाणी गेलात शून्य उपयोग, काही उपयोग होणार नाही. तुम्ही तीर्थक्षेत्राला गेलात, काय मिळेल तुम्हाला? पाणी मिळेल, पाणी. तीर्थक्षेत्रात फक्त पाणी मिळेल. कधी? अतीत यात्रा सुफल यात्रा, तुम्ही जेव्हा स्वतःच्या आतमध्ये वाकून डोकावून बघाल तीच तुमची सुफल यात्रा असेल. बोले गोरखवाणी, गोरक्षनाथ सांगतात इथे. म्हणजे तीर्थक्षेत्राला जाऊन, दत्तक्षेत्राला जाऊन आपण तिथे जर का स्वतःच्या समर्पणाविषयी, मी कसा आहे याच्याविषयी जर का चिंतन केलं नाही तर त्या तीर्थयात्रेचा, त्या तीर्थक्षेत्राचा काही उपयोग नाही. देवल यात्रा सुन्नी यात्रा. म्हणून ऐसे आपला आजचं हे काय? असे अभ्यासे करता सहज हो निसंगता. म्हणून ग्रंथांच्या जवळ जा आणि अभ्यास करा. म्हटलं अभ्यास हा एक विषय आपण पाहिला. स्वामी महाराजांना अपेक्षित अभ्यास कशा कशा प्रकारे आहे आणि तो का करण्याची गरज आहे हे आपण पाहिलं. अभ्यास कसा करायचा हे पाहिलं. कोणत्या ग्रंथांचा करायचा, कशा प्रकारे संवादांचा अभ्यास करायचा हे आपण पाहिलं. आता पुढचा एक विषय येतो की ग्रंथांकडे चला. मग ग्रंथ म्हणजे काय? हल्ली कोणीही उठसूट येतो, पुस्तक काढतो, बाकीचे लोक त्याला यांचा ग्रंथ, यांचा ग्रंथ, यांचा ग्रंथ असं म्हणतात. मी ग्रंथ लिहिलाय असं अभिमानाने सांगणारी लोक आहेत. पण ग्रंथ खरोखर असतो का तो? का ते पुस्तक असतं? आपण आपल्याला हवा असलेली एखादी गोष्ट एखाद्या पुस्तकामध्ये चालतो आणि त्याचा संदर्भ बिनबुवाटपणे अगदी छाती ठोकपणे सांगतो, हा अमुक ग्रंथांमध्ये मी घेतलेला आहे. पण तो ग्रंथ आहे का पुस्तक आहे याचाही विचार आपण करायला हवा. कुठच्याही पुस्तकाला ग्रंथ म्हणू नये. ग्रंथाची व्याख्या काय केली? ग्रंथ म्हणजे काय समजलं पाहिजे ना आपल्याला. समर्थ म्हणतात ग्रंथ याची व्याख्या करतात खूप छान, जेणे परमार्थ वाढे. ग्रंथ कशाला म्हणायचं? जेणे परमार्थ वाढे, अंगी अनुताप चढे, भक्ती साधन आवडे, या नाम ग्रंथ. तो ग्रंथ वाचून काय काय व्हायला हवं? जेणे परमार्थ वाढे. तुमचा परमार्थ वाढीला लागला का तो ग्रंथ वाचून? तर त्याला ग्रंथ म्हणायचं. अंगी अनुताप चढे. अनुताप ह्याचा अर्थ काय? जसं आपण मगाशी म्हटलं की नको वाटणं, एखाद्या गोष्टीविषयी मला नको. नको म्हणजे मला काय पाहिजे? तर मला फक्त भगवंत पाहिजे, ही भावना निर्माण होणं. नको वाटणं एखादी गोष्ट म्हणजे मोहाची, इतर संसारातल्या गोष्टींची इच्छा उडणं. नको मला ते, मला फक्त आता भगवंतच पाहिजे, ही इच्छा म्हणजे अनुताप. असा अनुताप चढला का तुम्हाला ते वाचल्यामुळे? तर तो ग्रंथ. आणि भक्ती साधना आवडे. तुमच्या मनामधली भक्ती समृद्ध झाली का? तुम्हाला आणखीन भक्ती करावी, आणखीन काहीतरी करावं हे तुम्हाला वाटलं का? या सगळ्या गोष्टी जे पुस्तक वाचून होईल त्याला ग्रंथ म्हणावं. नाही तर बाकी सगळी पुस्तकं आणि अशा गोष्टी जिथे होतील, त्यामुळे कुठल्याही पुस्तकाला आपण उगाचच ग्रंथ म्हणू नये. या ग्रंथांचा अभ्यास करावा. आपण वारीला जातो बरोबर. अनेक जण तुमच्यापैकी वारीला जात असतील. आषाढी, कार्तिकी वारी होतात. अनेक इतर विषयांत सुद्धा वारी होतात. वेगळ्या वेगळ्या संतांच्या
जन्मतिथी, पुण्यतिथी, त्या सगळ्या उत्सवांमध्ये आषाढी कार्तिकी आपल्याला फक्त 2 सगळ्यांना सार्वजनिक माहिती आहे, पण अनेक प्रकारच्या वारी घडत असतात. वारीला जातात म्हणजे काय करतात हो? देवदर्शनाला जातात का? जातात. आपल्याला काय माहितीये? पांडुरंगाच्या दर्शनाला पंढरपूरला आम्ही आमच्या गावातनं दिंडी घेऊन गेलो. आताच्या काळामध्ये काय झालंय की फक्त एवढाच विषय आपल्याला माहिती आहे की दर्शनाला जाणं, तिथे जाऊन रांगेत उभं राहून त्या शुभ दिवशी पांडुरंगाचं दर्शन घेणं म्हणजे वारीला जाणं. आपण जातो, अनेक जण जातात. खरा अर्थ काय हो वारीचा? खरा अर्थ वारीचा असा आहे, इथे आपण ग्रंथ हा विषय आलाय म्हणून सांगतो. कोणा बरोबर जायचंय? उगाच कोणी उठून एकटे चालत जातात का हो? नाही जात. दिंडीतून जातात. बरोबर? ज्ञानेश्वर माऊलींची पालखी निघते, बरोबर? तुकोबारायांची पालखी निघते, निवृत्तीनाथांची पालखी निघते. सगळ्या संतांच्या पालख्या त्यांच्या त्यांच्या ठिकाणावरून पंढरपुराकडे रवाना होतात. त्यांच्या बरोबर चालत जाणं म्हणजे वारी आहे. ह्याचा अर्थ आपण कसा घ्यायचा आहे? सद्गुरूंच्या मार्गदर्शनात आम्ही भगवंताकडे जातो आहोत, हा अर्थ तिथे अपेक्षित आहे. आपण आपली गाडी काढली आणि गेलं पंढरपूरला, दर्शन घेतलं तर ती वारी होईल का? हल्ली म्हणतात होते म्हणून, पण ती अपेक्षित नाही. मी जर का ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्ञानेश्वरीचा अभ्यास करतो तर मी ज्ञानेश्वर माऊलींचा हात धरून, त्यांचं बोट धरून मी पंढरपूरला जाईन, त्याला वारी म्हणतात. आणि मग ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात? आज आपण एवढे पुण्यात्मे नाही की प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माऊली आपल्या बरोबर चालतील, पण त्यांनी असं सांगून ठेवलंय, मला जर का तुम्हाला बघायचं असेल तर कशामध्ये बघा? ज्ञानेश्वरीमध्ये बघा. समर्थ सांगतात, मी तुमच्या बरोबर आहे. कोणत्या रूपामध्ये आहे? दासबोधामध्ये आहे, आत्मारामामध्ये मी आहे. तुकोबाराय आपल्या बरोबर आहेत, त्यांच्या गाथेमधून आहेत, म्हणून आपण ती गाथा घेऊन पंढरपूरला जातो. ती वारी आहे. ग्रंथांकडे जा म्हणजे संतांकडे जा, ते आपल्यामध्ये आहेत आणि त्यांनी सगळ्यांनी आपल्याला असं सांगून ठेवलंय की आम्ही ग्रंथरूपाने तुमच्या बरोबर आहोत, म्हणून आपण ग्रंथांचा अभ्यास करायला हवा. ऐसे अभ्यासे ठरता सहज येई निसंगता. अजून पहिलाच अध्याय सुरू आहे. सकाळी आपण असं म्हटलं होतं की पहिला अध्याय आपण इथे संपवू, पण पहिल्या अध्यायातली एक ओवी काय अजून पुढे जात नाहीये. ऐसे अभ्यासे ठरता, याचा एवढा उदात्त विचार आपल्याला करायला हवा या सगळ्यामध्ये, की जे स्वामी महाराजांना अपेक्षित आहे. आणि आपले ते सद्गुरू आहेत, त्यामुळे आपली प्रत्येकाची ही जबाबदारी आहे की आम्ही अभ्यास करू. हिंदू धर्मामध्ये कुठेही अंधश्रद्धेला स्थान कधीही नव्हतं, कधीही नाही. आंधळी भक्ती आपल्याला मान्यच नाही, कोणीच सांगितलं नाही. प्रत्येक कृती मागे एक उदात्त विचार आहे, वैज्ञानिक विचार आहे, पण तो आपण समजून गेला. या सगळ्या ऋषींनी आपल्याला प्रचंड प्रमाणात ज्ञान आपल्याला दिलेलं आहे, ग्रंथांच्या रूपाने ज्ञान दिलेलं आहे, ते समजून घ्यायला हवं. आपण तिकडे जात नाही, त्यामुळे आपल्याला ते समजत नाही. आणि आपण म्हणतो आमच्याकडे ना असं नाहीये. असं नाही, आमच्याकडेच सगळं होतं आणि आपणच हे सगळ्या जगाला दिलेलं आहे. पण ही गौरव भावना कधी निर्माण होईल? ज्या वेळेला दत्त कोणाच्या पोटी आले हे आपण समजून घेऊ, त्यावेळेला या अत्री ऋषींविषयी आणि अनसूयेविषयी आपल्याकडे गौरव भावना निर्माण होईल. नाहीतर महिलांना आमच्याकडे स्वातंत्र्य नव्हतं असं म्हणण्याचे जे आरोप होतात ते आपण खोडून काढले पाहिजेत. प्रत्यक्ष अनसूया आपल्याकडे होती की जिने 300 वर्ष तप केलेलं आहे, जिने सूर्य उगवला नाही म्हणून जाऊन काय गोष्ट येईल पुढे ती सूर्य उगवत नाहीये म्हणून तिने जाऊन समजूत काढलेली आहे. अशी अनसूया की जिच्या आश्रमात येऊन देव सांगतात तिला पायगत चल, पण तू तिथे त्यांना मार्गदर्शन कर आणि तो सूर्य उगवू दे. अशा आमच्याकडे गार्गी होती, अनसूया होती. अशा स्त्रिया महानतम स्त्रिया आमच्याकडे होत्या. हे आपल्याला अभिमानाने सांगता आलं पाहिजे, हिमतीने सांगता आलं पाहिजे. जो आपल्या धर्मावरती आज दापोलीमध्ये एक रॅली निघाली होती, कोणी पाहिली मला माहित नाही. काय तर म्हणे ख्रिसमस 25 डिसेंबर. काय संबंध आहे तुमचा? तिथे आमच्या एका कार्यकर्त्यांनी, आमच्या एका माणसाने विचारलं की तुमच्यामध्ये ख्रिस्ती कोण आहे? तुम्ही ही लाल टोप्या घालून? नाही, कोण नाही, पण आमची ही जाहिरात आहे. काय काय संबंध आहे या सगळ्यांचा? गीता जयंतीची रॅली नाही का काढता आली तुम्हाला? भगवत गीता जयंती आता 1 डिसेंबरला आता झाली, एकादशीला मागच्या वेळेला, की ज्याच्यामध्ये आपल्याला आपलं सगळं तत्वज्ञान सांगितलेलं आहे. आपल्या तरुणांनी कसं वागावं जीवनामध्ये, हा निर्णय क्षमता ज्याची घडवता येईल अशा प्रकारे तत्वज्ञान पहिल्या अध्यायात आपल्याला कृष्ण अर्जुन विषाद योगामध्ये सांगतात. आणि आमच्याकडे रॅली निघते. असो, या अशा गोष्टींना विरोध आपण हिमतीने केला पाहिजे. असे अभ्यासे ठरतात. ही निर्भयता आपल्याला अभ्यासातून मिळते. वेदांताच्या अभ्यासातून काय मिळतं? लोक म्हणतात ना काय मिळणार आहे तिथे जाऊन. इथे येऊन हे वाचून तुम्ही निर्भय बनणार आहात. तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुमचा आत्मविश्वास निर्माण होणार आहे.
आपल्या धर्माच्या निष्ठा, आपल्या ज्ञानाप्रती असलेल्या निष्ठा मजबूत होणार आहेत आणि आपल्याला मागण्यासाठी योग्य बनवतात हे ग्रंथ. दत्तांकडे समोर उभं राहून काय मागायचंय हे महत्वाचं आहे ना. मागण्यासाठी पण आपण पात्र बनलं पाहिजे ना. हा विचार आपल्याला घ्यायचा असेल तर असे अभ्यास हे ठरतात. आचार्य शंकराचार्यांचा उल्लेख मगाशी मी केला की त्याच्यामध्ये विवेक चूडामणी म्हणून त्यांनी छान एक ग्रंथ लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये सांगतात की 3 दुर्लभ गोष्टी आहेत. 3 दुर्लभ गोष्टी आहेत. कोणत्या? मनुष्यत्वम, मुमुक्षत्वम आणि महापुरुष संश्रय. त्यातलं मनुष्यत्व तर आपल्याला सगळ्यांना मिळालेलं आहे. आपण सगळे मानव मनुष्य जन्मामध्ये आलेलो आहोत. एक दुर्लभ गोष्ट, जर देवांची आणि ग्रहांची कृपा तुमच्यावर असेल तरच तुम्हाला ही गोष्ट मिळते. मनुष्यत्वम ती मिळालेली आपल्याला, म्हणजे आपल्यावर कृपा देवाची आहेच. दुसरी दुर्लभ गोष्ट आहे मुमुक्षत्वम, म्हणजे मोक्षाची इच्छा करणं. आता त्या मोक्षाच्या इच्छा आपल्याला होईल किंवा भविष्यात होईल किंवा थोडे आपण त्या विचाराचे आहोत, म्हणून आज हे सगळं समजून घ्यायला आपण इथे येतो. आपण इथे उपासनेसाठी येतो, त्यामुळे तीही गोष्ट थोडीशी आपल्याला मिळाल्यासारखीच आहे. आणि तिसरी दुर्लभ गोष्ट आहे महापुरुष संश्रय, म्हणजे या संतांचं, महापुरुषांचा आश्रय. मगाशी मी तुम्हाला जे सगळं सांगितलं की या ग्रंथांकडे चला, ज्ञानेश्वरांच्या आश्रयाला, माऊलींच्या आश्रयाला जर का आपल्याला जायचं असेल तर ज्ञानेश्वरी जवळ गेलं पाहिजे. तुकोबारायांच्या आश्रयाला जायचं असेल तर गाथेकडे गेलं पाहिजे. दासबोध, आत्माराम, दत्त महात्म्य, दत्तपुराण यांच्यापर्यंत आपण गेलो तर त्या संतांच्या आश्रयाला. ती गोष्ट फक्त आपली अजून राहिलेली आहे. 2 गोष्टी आपण मिळवतोय, पण जसे जसे आपण संतांच्या जवळ जायचा प्रयत्न करायचा आहे, महापुरुष संश्रय यासाठी आता आपण थोडं पुढे जाऊया. असे अभ्यासे ठरता सहज हो निसंगता, वैराग्याची भावना याच्यातून निर्माण होईल आणि दत्तांमधलं आणि माझं अंतर कमी होऊन, कमी नाही. मगाशी मी काय सांगितलं? आध्यात्मिक यश म्हणजे काय? दत्तांमधलं, भगवंतामधलं आणि माझ्यामधलं अंतर कमी नाही करायचंय. कमी करायचंय या भावनेत काय आहे? थोडं तरी अंतर आहे ना. शून्य करायचंय. दत्त म्हणजेच मी आहे आणि मी म्हणजेच दत्त आहे. मला दत्त स्वरूप व्हायचं आहे. याला म्हणतात आध्यात्मिक यश. आणि हे आपल्याला येईल सहज हो निसंगता, असे अभ्यास हे ठरता. आणि ज्या वेळेला आपण ग्रंथांकडे जाऊ त्यावेळेला हळूहळू आपण पुढे जाऊया की या पहिल्या अध्यायामध्ये अत्री आणि अनसूया यांचं चरित्र आलेलं आहे. मगाशी मी 2-3 गोष्टी अत्रींविषयीच्या सांगितल्या की जे अरात्री आहेत. अरात्री म्हणजे अंधार दूर करणारे, समाजातला अज्ञानाचा अंधार दूर करणारे, म्हणजे ज्ञानावर काम. एखाद्या खोलीमध्ये समजा अंधार आहे तर तो दूर कसा करायचा? आपण तो बादली भरून बाहेर तर नाही टाकू शकत. अंधार दूर करायचा कसा? छोटीशी काहीतरी दिवली पणती लावायला लागेल ना, म्हणजे उजेडावर काम करावं लागेल. अज्ञानाचा अंधार जर का दूर करायचा आहे तर अज्ञानावर काम करून उपयोग नाही, ज्ञानावर काम करावं लागेल. तसं अरात्री म्हणजे ज्ञानावर काम करणारे अत्री ऋषी होते. एका दिवशी दुपारी काळोख पडला, मग सगळे लोक धावत त्यांच्याकडे गेले. गोष्ट पाहिली आपण ती सूर्यग्रहणाविषयी. हे सगळं या पहिल्या अध्यायामध्ये सुद्धा लिहिलेलं आहे अत्रींचं सगळं वर्णन, की सूर्यग्रहणाविषयीचा अभ्यास हा अत्री ऋषींनी सांगितला. त्यांना प्रतिसूर्य म्हणून नाव पडलं, त्यामुळे त्यांचा खगोलशास्त्राचा अभ्यास होता. त्याच्यानंतर इथे म्हटलेलं आहे त्यांनी की त्या कृतियुगी रोगग्रस्त जाहले सर्व जीव त्रस्त, वैद्य होऊनी रोगांचे अस्त, करी समस्त सुखी अत्री. 71वी ओवी आहे. काय केलं? कृतयुगामध्ये रोगग्रस्त जे लोक झाले होते त्यांच्यासाठी वैद्य म्हणून काम केलं. म्हणजे अत्री डॉक्टर सुद्धा होते, वैद्यक शास्त्राचा सुद्धा त्यांचा अभ्यास होता. त्याच्यानंतर अत्रींची एक गोष्ट सांगतो. जर आता बराच वेळ झाला ना, एक गोष्ट सांगतो अत्री ऋषींच्या संदर्भामध्ये, आपल्याला त्यांची महत्ता किती आहे ती कळेल. एकदा काय होतं, एक राजा असतो, पृथू राजा, मी जरा नाव विसरलोय. एक राजा असतो, पृथू राजा असेल. तो यज्ञ करतो, मोठा यज्ञ करतो, खूप मोठा. आणि त्या यज्ञाला अत्री आलेले असतात, गौतम ऋषी आलेले असतात, खूप महनीय सगळे ऋषी त्या काळातले जेवढे म्हणून कोणी महापुरुष होते ते सगळे या यज्ञाला आलेले असतात. आणि यज्ञ संपन्न होतो. यज्ञ झाल्यावरती अत्री ऋषी त्या राजाचं कौतुक करतात की किती छान यज्ञ केला, तुम्ही किती छान आहात. म्हणजे त्याला त्याच्या जबाबदारीची जाणीवानी केलेल्या कामाचं कौतुक हे केलं पाहिजे. हे सगळं कौतुक करत असताना बोलता बोलता ओघानी अत्री ऋषी त्या राजाला प्रजापतीची उपमा देतात. प्रजापती म्हणजे ब्रह्मदेव. की
हे राज्य तुम्ही जे करता आहात, लोकांचा सांभाळ करता आहात, जणू तुम्ही प्रजापतीच आहात, असं ते बोलून जातात. त्या क्षणी गौतम ऋषी तिथे असतात आणि ते याला विरोध करतात. गौतम ऋषी म्हणतात, हे अत्री ऋषी तुमचं हे चुकतंय. तुम्ही मानव देहामध्ये असलेल्या एका राजाला ब्रह्मदेवाची म्हणजे प्रजापतीची उपमा देऊ शकत नाही, कारण हा मानव आहे, आणि तुम्ही ब्रह्मदेवाची उपमा कशी यांना देता, हे चुकीचं आहे. दोघांचं तिथे भांडण होतं. भांडण म्हणजे वादविवाद, चर्चा, जी आपल्याला अभ्यासाची अपेक्षित आहे ती. लोकांना भांडण म्हटलं की असं वाटतं की ते दोघं मारामारी फायटिंग करत असतील का काय, असं नाही. त्यांची भरपूर ज्ञानयुक्त चर्चा दोघांची झाली की तुम्ही याला प्रजापती कसं म्हणणं योग्य नाही, आणि हे सांगत होते तो कसा राजा चांगलं काम करतोय, म्हणजे तो प्रजापती स्वरूपच आहे. ह्या सगळ्या वादात पडणार कोण? वाद बराच वेळ चालला होता. बरं, एका बाजूला अत्री येत नाही, एका बाजूला गौतम स्वतः आहेत, पडणार कोण? एवढा ज्ञानी दुसरा कोण नाही की या दोघांचं भांडण सोडवेल. मग ते तिथे जे कोणी उपस्थित होते त्या सगळ्यांनी सनत कुमारांना बोलवलं. आता सनत कुमार कोण? कधी ऐकलंय नाव? सनत कुमार ब्रह्मदेवाचे पुत्र आहेत सनत कुमार. त्यांच्यावरचे तेच ना, अत्री आणि गौतम यांना समजावून शकतील, त्यांचा न्याय करतील असे सनत कुमार. त्यांना बोलवतात. त्यांच्यासमोर पुन्हा यांचा वादविवाद होतो, कारण न्याय करायचा आहे बरोबर कोण. आणि सरते शेवटी सनत कुमार असं सांगतात की अत्री ऋषी तुमचं हे बरोबर आहे की अशी उपमा द्यायला हरकत नाही. जो राजा चांगलं राज्य करत असेल, लोकांमध्ये भगवंत बघून या सगळ्या दृष्टीने जर का काम करत असेल, तर तो ब्रह्मस्वरूपच आहे, त्याला आपण प्रजापती म्हणू शकतो. याच्यातनं सांगायचंय काय की अत्री ऋषी एवढे महान होते, म्हणून दत्तांचा जन्म भगवंत यांच्या पोटी जन्माला आला, किंवा त्यांनी निवडलं यांच्या पोटी जन्माला येण्यासाठी. याच्यानंतर अत्रींनी खूप मोठं काम आणखीनही केलेलं आहे. या 2-3 गोष्टी आपण पाहिल्या. अत्रींचं सकाळी आपण म्हटलं होतं की त्यांनी लोकशाहीची स्थापना केली. जुलमी राजे होते त्या काळामधले, त्यांना खाली ओढून जनतेला आत्मविश्वास त्यांच्यामध्ये भरून, ज्ञान त्यांच्यामध्ये भरून, आपल्याला योग्य असलेला राजा आपण निवडावा एवढी हिंमत लोकांमध्ये भरली. त्या राजांनी यांना तुरुंगात टाकलं होतं. संदर्भ आहेत असे. तुरुंगवास सुद्धा अत्रींनी भोगलेला आहे समाजाकरता, आणि त्या तुरुंगामध्ये यांचे प्रचंड हाल अपेष्टा, भरपूर कष्ट यांना दिले. त्या दुष्ट राजांनी इतके कष्ट दिले की त्यांच्या अंगाची लाही व्हायला लागली, जखमा झाल्या, आग व्हायला लागली. आणि अत्री ऋषींसाठी स्वतः अश्विनी कुमार तिथे त्या तुरुंगामध्ये आलेले आहेत, त्यांना उपचार केलेले आहेत, आणि त्यांना जे काही त्यांचं प्रकृती स्वास्थ्य आहे ते सांभाळलेलं आहे स्वतः अश्विनी कुमारांनी. अशा अनेक गोष्टी या अत्री ऋषींच्या बाबतीतल्या आहेत. नुसतं एवढंच नाही, प्रत्येक ऋषींनी ना ग्रंथ संपदा केलेली आहे. त्यातले अनेक ग्रंथ आता आहेत, एखादी प्रत तरी त्याची उपलब्ध असेल, किंवा अनेक ग्रंथ आता मिळत नाहीत. जे काही मध्ययुगा काळामध्ये जी काही जाळपोळ झाली असेल त्याच्यामध्ये आपली अनेक ग्रंथ संपदा त्याच्यामध्ये जळून गेली. पण अत्री संहिता आहे, 9 अध्याय आहेत त्याच्यामध्ये, 400 श्लोक आहेत, आणि याच्यामध्ये अनेक प्रकारची प्रायश्चित्त सांगितलेली आहे. आपण घेतो ना प्रायश्चित्त? घेतो का आपण? नुसतं बोलून म्हणतो आणि सोडून देतो. कोणत्या आपल्याकडून घडलेल्या चुकीच्या कृतीसाठी कोणतं प्रायश्चित्त घ्यावं याच्यावर मोठा ग्रंथ, जवळपास 9 अध्याय आणि 400 श्लोक, असं अत्रींनी अत्री संहिता या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. हे सगळं का सांगायचं आहे? अत्रींविषयी आपल्याला माहिती घ्यायची म्हणून. अत्री स्मृती आहे, त्याच्यामध्ये पण 9 अध्याय आहेत. त्याच्यानंतर खूप काही यज्ञ, चतुराग नावाचा यज्ञ त्यांनी शोधून काढलेला आहे. एका ठिकाणी असाही संदर्भ आहे की नियंत्रित अग्नीचा शोध अत्रींनी लावलेला आहे. नियंत्रित अग्नी म्हणजे काय? अग्नी, जंगलातला वणवा आपल्या नियंत्रणात असेल का? नाही, नसेल ना, नसणार. नियंत्रित अग्नी म्हणजे, आता सोपं सांगतो तुम्हाला, स्वयंपाकघरातली गॅस शेगडी म्हणा, वाटेल तेव्हा पेटते आणि वाटेल तेव्हा बंद होते, म्हणजे नियंत्रित आहे की नाही? 3 शिट्ट्या झाल्या की बारीक करा, करतो की नाही आपण? मग तो जो नियंत्रण आहे ना अग्नीचं, त्या नियंत्रित अग्नीचा शोध अत्री ऋषींनी त्या काळी लावलाय. यज्ञासाठी म्हणून अग्नी वापरावा हा शोध अत्रींनी लावलाय. एवढे लोकोत्तर कार्य करणारे हे अत्री ऋषी आहेत. श्राद्धाविषयी ते बोललेले आहेत, अन्न दोष, स्पर्श दोष, या सगळ्यांविषयी अत्रींचं प्रचंड मोठं लिखाण आहे. आपण तिथपर्यंत पोहोचायला पाहिजे. लघु अत्री स्मृती आहे, बृहद अत्री स्मृती आहे. ऋग्वेदातलं एक अख्खं मंडल, सकाळी आपण बघितलं ना ऋग्वेदाचं स्ट्रक्चर पाहिलं सकाळी कसा बनलाय, त्यातलं एक अख्खं मंडल अत्री ऋषींनी लिहिलेलं आहे. असे अत्री ऋषी यांच्याविषयी आपल्या मनामध्ये एक अभिमानाची भावना निर्माण व्हावी म्हणून हे आपले अत्री ऋषी, ज्यांनी लोकशाही स्थापन केली, स्वाभिमान लोकांना दिला, खगोलशास्त्र, वैद्यकशास्त्र, वेदज्ञ, धर्मज्ञ, नीतिज्ञ
असे सगळे असलेले वाघदेवीचे पुत्र, प्रजापती आणि वाघदेवी म्हटलं की नाही सकाळी, यांचे पुत्र असे हे अत्री ऋषी आहेत. आता अशा प्रकारे काम करणाऱ्या ऋषींना बायको पण तशीच मिळायला हवी ना, पत्नी सहधर्मचारिणी. तिला जर का या सगळ्या गोष्टीत इंटरेस्ट नसेल तर कसं काय होणार? अनसूया पण तेवढीच ताकदवान, तेवढीच ज्ञानी, वेदज्ञ अशी अनसूया होती. जसं अत्री ऋषींविषयी आपण माहिती घेतली, थोडीशी माहिती आपण अनसूयेविषयी पण घेऊया, कारण त्याशिवाय आपल्याला दत्त समजणार नाहीत ना. अनसूया कोण होती? अनसूया होती कर्दम ऋषींची मुलगी. इथे रंगवधूत स्वामींचा एक संदर्भ सकाळी मी सांगितला की त्यांनी अत्री ऋषींना काय म्हटलं होतं? सूर्य म्हटलं होतं आणि अनसूयेला पृथ्वी म्हटलं होतं. हा एक संदर्भ आपण सकाळी पाहिला, तो आता आपण पुढे घेऊया. आणि दत्त हे त्यांच्या संयोगातून निर्माण झाले म्हणून दत्ताला अन्न म्हटलेलं आहे. अनेक ग्रंथांमध्ये दत्त हे अन्न स्वरूप आहेत असंही म्हटलेलं आहे. कसं? अत्री हे सूर्य आहेत आणि अनसूया ही पृथ्वी आहे. पृथ्वीमध्ये सूर्यामुळे अन्न निर्माण होतं की नाही, म्हणून दत्त हे अन्न आहे. रंगवधूत स्वामींनी हा संदर्भ इथे घेतलेला आहे. तर ही अनसूया कर्दम ऋषींची मुलगी. कर्दम ऋषी त्यांना एकूण 9 मुली आणि 1 मुलगा कर्दम ऋषींना. त्यांची सगळ्यांची नावही आहेत, त्या निमित्ताने आपल्या कानावरून जातील म्हणून मी सांगतो इथे. कला ही अनसूया ही 2 नंबरची मुलगी कर्दम ऋषींची. पहिली मुलगी कला, अनसूया, श्रद्धा, हवीरभू, गती, क्रिया, ख्याती, अरुंधती आणि शांती. या 9 मुली म्हणजे या सगळ्या बहिणी आणि या कर्दम ऋषींच्या मुली आहेत. अनसूयेच्या बहिणी आहेत. आणि इकडे सुद्धा मगाशी एक सांगायचं राहिलं, अत्री ऋषींना पण 4 मुलं होती. त्याच्यामधले पहिले दत्त, दुसरे दुर्वास, माहिती आहेत ना सगळ्यांना. अनेक ऋषींची नावं ना कदाचित तुम्हाला आज पहिल्यांदाच कळतील, मला खात्री आहे, कारण ही व्यवस्थाच आपल्याकडे उरलेली नाहीये. शिक्षण पद्धतीत पण नाहीये आणि आता घराघरांमध्ये पण नाहीये. हळूहळू लोप पावत चालली. अजून आहे आपल्याकडे म्हणून तुम्ही ते सगळे येत आहे, पण एवढ्या सगळ्या कदाचित ऋषींची नावं सुद्धा तुम्हाला आज पहिल्यांदा कळतील. कर्दम ऋषी, त्यांचा एकच मुलगा आणि 9 मुली. तो एक मुलगा म्हणजे कपिल. कपिल माहितीये? कपिल ऋषी कधी ऐकलंय? सांख्ययोग आपल्याला त्यांनी दिला कपिलांनी. तर सांगत काय होतं? दत्त, दुर्वास, सोम, आर्यवान असे 4 अत्री ऋषींना मुलं आहेत आणि त्यांना एक मुलगी पण आहे. फक्त तिला 2 नाव आहेत तिला, अमला किंवा अपाला. तिला नाव अमला आहे, पण काही ठिकाणी अपाला असा सुद्धा संदर्भ त्यांच्या त्या मुलीविषयी म्हणजे दत्तांच्या बहिणीविषयी आपल्याला दिसतो. आता ह्या कर्दम ऋषींच्या ज्या मुली आहेत 9, याच्यातली ही अनसूया अत्री ऋषींना दिली. पण उरलेल्या 8 मुली कोणाला दिल्या? बघा, त्यावेळेला व्यवस्थाच मुळी अशी होती की अशा प्रकारे काम करणाऱ्या ऋषींना योग्य पत्नी मिळावी म्हणून मुळापासून, जन्मापासून त्या मुलींना तशा प्रकारे घडवलेलं होतं, स्त्रियांना घडवलेलं होतं. म्हणजे त्या काळी स्त्रिया या प्रचंड विद्वत्ता असलेल्या, सर्व शास्त्र, युद्ध निपुण असलेल्या अशा होत्या. हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. आता कोणत्या कोणत्या ऋषींना कोणत्या मुली दिल्या सांगू का? जसं 2 ही अनसूया कोणाला दिली? अत्रींना दिली. तशी पहिली कला होती, कला, ती मरीच ऋषींना दिली. आता हे 9 ऋषी तुम्हाला आज परत नव्याने कळतील. बघा, मरीची, दुसरी अत्री, तिसरी श्रद्धा, ती अंगिरा ऋषींना दिली. हवीरभू पुलस्त्य, गती पुलह, क्रिया क्रतू, ख्याती भृगु, अरुंधती वसिष्ठांना दिली आणि शांती नावाची शेवटची मुलगी होती ती अथर्वा ऋषींना दिली. या सगळ्या ऋषींची कार्य ही लोकोत्तर कार्य आहेत. वसिष्ठ आपल्याला माहिती आहे, वसिष्ठांचं नाव ऐकलंय. रामराज्याची, आपण म्हणतो ना रामराज्य, रामराज्याची मूळ संकल्पना वसिष्ठ, विश्वामित्र आणि अगस्त्य ऋषींची होती, मूळ संकल्पना. आणि वसिष्ठ ऋषींनी रामाचं म्हणजे दशरथाचं रघुकुळ जे आहे हे निवडलं रामराज्याच्या संकल्पनेसाठी. या गोष्टी आपल्याला माहित नसतात. मग वसिष्ठांना जर का एवढं लोकोत्तर कार्य करायचं आहे तर तुम्ही व्हा पुढे, मी आहे पाठीशी म्हणायला तेवढीच पाहिजे ना कोणीतरी खमकी. त्या यांना तसे संस्कार देऊन तयार केलेलं होतं. इकडची पत्रिका पाहिली, तिकडची पाहिली, .com वरती झालं, जुळवून टाकलं, अशी व्यवस्था नव्हती पूर्वी. प्रत्येकाचं कुळ बघितलं जात होतं, एखाद्या कुळासाठी योग्य कोण आहे. आणि मुळात पूर्वीच्या काळी काय होतं सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांना,
द्रौपदीच्या लग्नाची कथा माहिती सगळ्यांना. मुलगा नव्हता मुलीला बघायला मुलगी नव्हती दाखवायची परिस्थिती, विचार. मुलगी बघायची असा विषय नव्हता ना. वर्ण हा विषय होता. वरण म्हणजे वरायचं असतं. मुली कन्या निवड करत होती योग्य शूरवीराची. म्हणून सीता स्वयंवर माहिती आहे ना, पण लावला होता ना धनुष्य उचलण्याचा, तो एक डोळा माशाचा फोडायचा, ती सगळी गोष्ट माहिती आहे सगळ्यांना. आणि आपण कुठून कुठे आलो, परंपरा आपल्या काय झाल्या, निर्माण झाल्या, आणि मूल्य आपली काय होती. मूल्य ही शाश्वत असतात, कधीच बदलत नाहीत. आणि परंपरा या बदलत्या असतात. आपण अनेक परंपरा बदलल्या की नाही? बरे बदलल्या परंपरा. आपण म्हणतो ही आमची परंपरा आहे, अजून 100 वर्षांनी बदललेली असेल ती. अनेकांच्या घरात आज चालू असलेल्या परंपरा अजून 50 वर्षांनी याच राहतील. याची कोणाला इथे बसलेल्यापैकी शाश्वती आहे का हो? नाहीये. कारण परंपरा या बदलत असतात, काळानुरूप परंपरा बदलतात. म्हणून मूल्य जी शाश्वत आहेत ती आपली खंबीर असली पाहिजेत. आणि ती खंबीर कशी होणार आहे? असे अभ्यास आहे ठरता परत तिथेच. तर अशा प्रकारे अनसूयेचं चरित्र. अनसूया ही कर्दम ऋषींची मुलगी आहे. तिने केवळ दुष्काळ संपावा समाजातला पृथ्वीवरचा म्हणून 300 वर्ष तप केलेलं आहे. आणि मग तिने तिच्या साधनेतून, तपस सामर्थ्यातून तो दुष्काळ दूर केलेला आहे. इथे एक कथा येते अनसूयेचं महात्म्य सांगण्यासाठी. पहिल्या अध्यायात येते, दुसऱ्या अध्यायात ती सविस्तर कथा येते. पण आपण एकदाच बघूया आणि पुढे जाऊ. की एकदा काय होतं माहितीये का, एका चोराला एक राजा शिक्षा करत असतो. ही अशीच्या अशी कथा नंतर येणार आहे, तेव्हा आपण ती स्किप करू. दुसऱ्या एका चरित्रासाठी येणार आहे ती. एक चोर पकडलेला असतो राजानी आणि त्याची शिक्षा सुरू असते. पण तो चोर नसतो, ते असतात मांडव्य ऋषी. चोर समजून त्यांना पकडलेलं असतं आणि त्यांची शिक्षा ते भोगत असतात. तर त्याच्या बाजूने जाणाऱ्या एका जोडप्याचा धक्का त्यांना लागतो, कोणाचा तरी, स्त्रीचा किंवा पुरुषाचा. ती गोष्ट नंतर कोणाचा धक्का लागतोय मी नंतर सांगेन. तो धक्का लागल्यामुळे मांडव्य ऋषी चिडतात. आधीच एकदा मी इथे शिक्षा भोगतोय विनाकारण. ऋषी असून चोर समजून त्यांना पकडून सुळावरती ते शिक्षा भोगत असतात. यांचा धक्का लागतो. तो सांगतो, ज्याचा कोणाचा धक्का मला लागलाय ना, तो सूर्योदयाला मृत्यू. शाप आपल्याकडे माहिती आहे ना, असे शाप आपल्याकडे भरपूर कोण देत होते. मला ज्याचा धक्का लागलाय त्याचा सूर्योदयाला अंत होईल, शाप देऊन टाकतात. बघतही नाही कोण आहे तिकडे, काय चाललंय. आणि झालं. ते जे जोडपं चालत होतं त्यातली ती जी स्त्री होती, बायको त्या नवऱ्याची ज्याचा धक्का लागलाय, ती होती पतिव्रता. बरं, स्वतःच्या साधनेवरती एवढा दृढ विश्वास होता, आपला नसतो. आपण 4 वेळा नमस्कार केला तरी 5व्यांदा नमस्कार करताना आपल्या मनात खरोखर देव करेल ना मी सांगितलंय ते. थोडा विश्वास अविश्वास काय म्हणतात, ती शंका आपल्याच नमस्कारावरती आहे. भीत केलेला नमस्कार असतो. कसा, अर्धा वाकू का खाली वाकू, का नुसताच गाडीवरनं जाताना हॉर्न वाजवू देवळाकडे बघून, का नुसतंच असं काही करू. पण तिचा विश्वास तिच्या सामर्थ्यावरती, पतिव्रता तिची होती, तिच्यावरती एवढा होता. ती म्हणाली, होय काय, मला सकाळी हा माझा नवरा मरेल म्हणजे मी विधवा होणार आहे काय, मी सकाळी सूर्यच उगवू देत नाही. तिने पण लगेच सांगून टाकलं, सकाळी ना बहुत दूर की बात आहे, सकाळी सूर्य उगवणार नाही. माझं जर तेवढं सामर्थ्य असेल तर नाहीच उगवणार सूर्य. कशी काय माझ्या नवऱ्याला होतं मी पाहते. आता झाला सगळीकडे हाहाकार. सकाळी सूर्य उगवलाच नाही हो, कारण हिचं पण सामर्थ्य तेवढं होतं. त्यांनी दिलाय शाप, पण हिचं सामर्थ्य पण तेवढंच तोडीस तोड. काय आता सूर्यच उगवला नाही, सकाळची अन्निक झाली नाही, नाहीच उगवला सूर्य. किती दिवसापर्यंत उगवला नाही ती कथा पुढे. सगळीकडे हाहाकार, देव संकटात, सगळी पृथ्वी संकटात, सृष्टीचं सगळं आता तुम्हाला समजेल. उद्या सकाळी जर खरोखर सूर्य उगवला नाही तर आपली काय परिस्थिती होईल. ही परिस्थिती तेव्हा झाली. सगळे देव धावत कोणाकडे गेले, त्या अनसूयेकडे गेले. का, कारण त्यांना माहिती होतं की ती हिची मैत्रीण आहे. अनसूयेकडे गेले. तिथे त्यांनी तिची काय आर्जव तिला केलं, तिला विनंती केली, तिला सगळे प्रकारे समजून सांगितले की बायका असं असं झालंय, म्हणून हे घडलेलं आहे, तेव्हा तू काय पण कर, पण तू बाबा सूर्य उगवून दे. बरं, तिची मैत्रीण आहे म्हणून तिची समजूत ती काढेल की बायका तुझं ते काय ते म्हणणं मागे घे. पण शाप कोणी दिलाय? मांडव्य ऋषींनी दिलेला आहे. म्हणजे अनसूयेने मांडव्य ऋषींची पण समजूत काढावी ही अपेक्षा घेऊन देव तिकडे गेले होते. अनसूयेने ते सगळं कबूल केलं. ती आली, तिने मांडव्य ऋषींची पण समजूत घातली आणि त्या सतीची तिची पण समजूत घातली आणि तो सूर्य त्यांना उगवून दिला. एवढं महत्व या अनसूयेचं आहे. म्हणून हा महापुरुष, म्हणून हे परब्रह्म परमात्मा परमेश्वर आणि यांचं घराणं निवडलं.
जन्म घेण्यासाठी. ज्या वेळेला कृष्ण जन्म आपण म्हणतो तेव्हा देवकीच्याच पोटी ते का आले, वसुदेवाच्या देवकीच्या पोटी ते का आले हे समजून घ्यायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊंच्याच पोटी का आले हे समजून घ्यायला पाहिजे की नाही. तेव्हा आपण म्हणू, तेव्हा त्यांच्यावरच्या श्रद्धा आपल्या पक्क्या होतात. अशी ही अनसूया. आणि या सगळ्यामध्ये हा पहिला अध्याय थोडा लांबतो, कारण याच्यामध्ये ग्रंथाविषयी सांगितलेलं आहे, नवविधा भक्तीविषयी सांगितलेलं आहे. असे अभ्यास हे ठरता ही एक मोठ्या उदात्त अशा अर्थाची ओवी याच्यामध्ये येते. याच्यानंतर आत्रेंचं चरित्र येतं, याच्यानंतर अनसूयेचं चरित्र येतं, आणि मग हा पहिला अध्याय इथे संपतो. पहिल्या अध्यायानंतर ह्यातली थोडी गोष्ट दुसऱ्या अध्यायामध्ये सुद्धा सुरू होते. त्याविषयी आपण पुढे विचार करूया. थोडा वेळ आपण काहीतरी भजन नामस्मरण करू, म्हणजे जरा सगळ्यांची थंडी पण उडेल आणि एक अध्याय संपल्यावरती आपण दुसऱ्या अध्यायाकडे लगेचच सुरू करूया. श्रीपाद श्री वल्लभ नरहरी दत्तात्रेया दिगंबरा. एकदम म्हणूया. दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपा करा. मोठ्यांदा म्हणा, सगळ्यांनी म्हणा, रोजचं आपलं भजन आहे. अजून मोठ्यांदा. पुढचा मंत्र फक्त महिला वर्ग म्हणेल, पुरुष म्हणणार नाहीत, म्हणजे आवाज कळेल आपल्याला. म्हणा. श्रीपाद श्री वल्लभ नरहरी दत्तात्रेया दिगंबरा. म्हणा पुढे. आता आपला नंबर आहे. वल्लभ नरहरी दत्तात्रेया दिगंबरा. अजून एकदा फक्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सकाळी बोलणं झाल्यानंतर एक कन्फ्युजन मनात निर्माण झालेलं होतं काही जणांच्या, त्यांनी बोलून दाखवलं, म्हणून थोडंसं त्याच्याविषयी सांगतो आणि आपण पुढे जाऊया. सकाळी मी असा उल्लेख केला की दीपकांनी काही प्रश्न विचारले आणि मग त्याला उत्तर वेदधर्मांनी दिली, म्हणजे त्यांचे गुरु. म्हणजे काय आहे तर थोडक्यात मी तुम्हाला सांगतो की हा दत्त महात्म्याचा ग्रंथ समजून घेताना तो कोणाच्या तोंडी आलेला आहे याचं थोडंसं आपण पाहायचं, म्हणजे लिंक लागली पाहिजे. कोण कोणास म्हणाले, कारण ग्रंथ किंवा हे सगळे जे आहेत ना पुराण ग्रंथ, हे कसं असतं की एक सद्गुरू दुसऱ्या शिष्याला सांगतायत, शिष्य प्रश्न विचारतोय आणि मग ते त्याला असं सांगतात की पूर्वीच्या काळी अमुक अमुक असा राजा असा असा म्हणत होता. मग तो संवाद येतो, त्या संवादात आणखीन आपले काही संवाद येतात आणि आपण मूळ कोण कोणास म्हणाले हे विसरतो किंवा लक्षात येत नाही. हा दत्त पुराणाचा जो ग्रंथ आहे याच्यामध्ये आपण असं म्हटलं होतं की श्रवण भक्ती कोणी केली. स्वामींनी पहिल्या अध्यायात आपल्याला नवविधा भक्ती कोणी कोणी कोणत्या प्रकारे केली हे सांगितलंय. त्याच्यात श्रवण भक्ती ही दीपकाने केली असं आपण म्हटलं, बरोबर. तर हे जो दीपक नावाचा शिष्य आहे हा आपल्या गुरूंना प्रश्न विचारतोय. गुरु कोण आहे, वेदधर्मा म्हणून त्याचे गुरुजी आहेत, आणि तो गुरूंची सेवा करतो आहे. हा एक विषय मनामध्ये तुम्ही ठेवा की दीपक नावाचा शिष्य आपल्या गुरुजींना प्रश्न विचारतो आहे, त्याला उत्तर देताना हे सगळं पुढचं दत्त महात्म्य गुरुजी सांगतायत, वेदधर्मा गुरुजी. आणि त्याच्यात परत पुढे जाऊन ते वेदधर्मा गुरुजी असं म्हणतात की मग एका ठिकाणी एक पिता होता, त्याला वृद्धपणी त्याला एक मुलगा झाला आणि मग तो अवधूतावस्थेमध्ये होता. ते येणार आहे पुढे. आणि त्या अवधूतावस्थेमध्ये असलेल्या मुलग्याच्या तोंडी पुढचा सगळा दत्त महात्म्य आहे, असं हे वेदधर्मा ऋषी दीपकाला सांगतायत. ग्रंथ कोणी लिहिलाय? ग्रंथ लिहिलाय स्वामी महाराजांनी. कोणता? दत्त पुराण. दत्त पुराण हा ग्रंथ, हे पुराण स्वामी महाराजांनी, टेंबे स्वामी महाराजांनी लिहिलं. त्याच्यामधला थोडा भाग म्हणजे 4 अष्टकांचा उपासना योगाचा जो भाग होता तो म्हणजे मराठीत केलेला हा दत्त महात्म्य ग्रंथ आहे. त्यामुळे दीपक आणि वेदधर्मा ऋषी यांचं गुरु शिष्याचं नातं आपण लक्षात ठेवून पुढे आपण जाऊया. दुसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला मंगलाचरण झाल्यावरती पहिलंच ते म्हणतात, श्री दत्त समर्थ करोनी साष्टांग नमन
करुणी साष्टांग नमन दीपक करीत असे प्रश्न. कोण प्रश्न विचारतोय? दीपक प्रश्न विचारतोय. कोणाला? त्यांच्या गुरुजींना, म्हणजे वेदधर्मा गुरुजींना दीपक प्रश्न विचारतोय. अशी दुसऱ्या अध्यायाची सुरुवात होते. पुढे जाऊन परत मग आतले संवाद येतात त्याच्यामध्ये. आता दीपकाने काय प्रश्न विचारला आहे बघा पुढच्या ओवीमध्ये. दीपक प्रश्न विचारतोय, कोणी म्हणती दत्तात्रेय? कोणी म्हणती दत्तात्रेय हा ऋषींचा पुत्र होय. हा ऋषीचा पुत्र होय. कोणी म्हणती देव होय. कोणी म्हणता ती ध्येय. दीपक प्रश्न विचारतोय की मला तुम्ही सांगा की हे नक्की दत्तात्रेय कोण आहे? कोण म्हणतात हा दत्तात्रेय आहे. दत्त म्हणजे कोण आहे? तर म्हणजे दत्तात्रेय आहे. काही लोक म्हणतात हा कोण आहे? ऋषीपुत्र आहे, एका ऋषींचा, अत्री ऋषींचा मुलगा आहे. आणि काही लोक म्हणतात हा देव आहे. कोण विचारतोय? दीपक. कोणाला विचारतोय? त्यांच्या गुरुजींना, की मला नक्की सांगा कोण आहे हे दत्त? दत्तात्रेय आहे, ऋषींचा मुलगा आहे, का देव आहे? पण म्हणे काही लोक असं म्हणतात की हा ध्येय आहे, की हे ध्येय आहे. नक्की काय आहे? भ्रांत होते माझी मती, सांगा निगुती सत्य काय. मला भ्रांती होते, म्हणजे माझा गोंधळ उडालाय, माझं असं मला काही समजत नाहीये नक्की दत्त म्हणजे काय. आता तुम्ही मला हे समजवून सांगा की हा नक्की कोण आहे. आणि मग इथून पुढे स्वामी महाराज त्यांचे जे वेदधर्मा ऋषी आहेत ते त्यांना दत्त समजून सांगतायत. पण पुन्हा एकदा आपल्याला या चोवीवर विचार करायचा आहे. कसं आहे, प्रश्न चांगला विचारलाय की नाही? आपल्याला कधी हा प्रश्न पडला का हो की दत्त म्हणजे काय? दत्तांना आपण देव म्हणून पण नमस्कार करतो. दत्त सगळीकडे फिरत आहेत, भ्रमण करतायत, अनेकांचे उद्धार केलेले आहेत, म्हणजे ऋषींसारखं ते काम करतायत. बरं, परब्रह्मा परमात्मा परमेश्वर पण आपण त्याला म्हणतो. नक्की दत्त कोण? हा प्रश्न आपल्याला पडला नाही, पण आपल्यालाच पडणारे प्रश्न स्वामी महाराजांनी कोणाच्या मुखातून आणले? दीपकाच्या मुखातून आणले. त्यांना म्हणतात सद्गुरू. की आपल्याला भविष्यात पडणारे प्रश्न सुद्धा सद्गुरूंना काळजी असते की यांना हे ज्ञान मिळालं पाहिजे. बघा, या एका ओवीमध्ये कोणते कोणते शब्द वापरलेत स्वामी महाराजांनी? कोण म्हणती दत्तात्रेय. दत्तात्रेय आपल्याला आता माहिती आहे. कोण म्हणती ऋषीचा पुत्र होय, म्हणजे ऋषी शब्द वापर, दत्तात्रेय शब्द वापरला, ऋषी शब्द वापरला. कोण म्हणती देव होय, म्हणजे देव शब्द वापरलेला आहे. आणि कोणी ध्येय म्हणताती, म्हणजे ध्येय शब्द वापरलेला आहे. 4 शब्द वापरलेले आहेत महत्वाचे. दत्तात्रेय, ऋषीपुत्र, देव आणि ध्येय. नक्की कोण आहे मला सांगा, माझा गोंधळ होतोय मनामध्ये. दीपक पुढे असं म्हणतो, श्री दत्त हा परब्रह्म मूर्ती. दीपकाला माहिती आहे थोडस की काही जण म्हणतात हा परब्रह्म मूर्ती आहे, असे कोणीही बोलती. काही लोक असंही म्हणतात की हा परब्रह्म मूर्ती आहे. भ्रांत होते माझी मती, माझी काही बुद्धी चालत नाही या सगळ्यामध्ये. मला सांगा निगुती सत्य काय, खरं काय ते मला सांगा. म्हणजे 5वा शब्द कोणता वापरला? परब्रह्म मूर्ती. हे 4 शब्दांवर आपल्याला आधी विचार केला पाहिजे. जो प्रश्न पडलेला आहे, दत्त कोण आहे, काय शब्द वापरलेत, याच्यावरून आपल्याला काय कळतं की प्रश्न कसा विचारायचा. प्रश्न विचारणाऱ्याचं पण सामर्थ्य आहे की नाही? कोणी कसाही काहीही प्रश्न विचारतो असंही होतं, पण ज्ञानपूर्वक प्रश्न विचारला पाहिजे. थेट प्रश्न विचारला पाहिजे. गोल 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 मग शेवटी सांगतात अरे नक्की विचारायचंय काय तुला, असा प्रश्न पडता कामा नाही. आता याच्यामध्ये दत्तात्रेय, ऋषीपुत्र, देव, ध्येय आणि परब्रह्म मूर्ती हेच शब्द का वापरले? ऋषी म्हणजे काय ते आपण पाहिलं. अत्रींचं जे सगळं चरित्र आपण पाहिलं, त्याच्यामध्ये ऋषी काय काम करतात या सगळ्यामध्ये अत्रींनी कुठे असं आपण म्हटलं का हो की फक्त आयुष्यभर यज्ञ केले, फक्त कमरेला वस्त्र लावून अर्धनग्न अवस्थेत बसून यज्ञाची आहुती करत बसले असं म्हटलं का हो? नाही. ऋषी फक्त एवढंच काम करत नव्हते. ऋषी हे एवढंच करत नव्हते, हे करतच होते. पण हे सोडून समाजामध्ये जाऊन ज्ञान प्रसार करणं हे सुद्धा काम करत होते. त्यामुळे ऋषींचं काम काय आहे? तेच ऋषीपुत्राचं काम आहे असं आपण म्हणूया. ऋषींचा पुत्र म्हणजे तेच काम त्यांनी केलं पाहिजे. त्यामुळे ऋषी या शब्दावरती आता आणखीन विवेचन नको. ऋषी काय करतात? सर्वसमावेशक काम करतात, ते आपण पाहिलं. महत्वाची गोष्ट अशी आहे की ऋषी या भावनेमध्ये काय महत्वाचं आहे तर कर्मयोग महत्वाचा आहे. आता आपल्याला स्वामी महाराजांनी या दीपकाच्या तोंडून काय शिकवलंय किंवा काय असे अभ्यास ठरता, काय सांगतात माहितीये का? की दत्तांकडे किती रूपात बघा,
कोणत्या भावनेनी? बघा, 3 भूमिकांमध्ये आपल्याला दत्तांना बघायचंय. कोणत्या 3 भूमिका आहेत या? ऋषीपुत्र एक आहे, देव एक आहे, आणि कोणी म्हणते देव, आणि ध्येय ही तिसरी भूमिका आहे. या 3 भूमिकांमधून आपण दत्तांकडे बघावं अशी स्वामी महाराजांची इच्छा आहे. म्हणून त्यांनी दीपकाच्या मुखी हा प्रश्न दिलेला आहे. एका ओवीमध्ये हे 3ही शब्द वापरलेले आहेत. हे सगळं करताना आहे ना, काही ऋषींच्या बाबतीत किंवा काही व्यक्तींच्या बाबतीत ज्ञान, कर्म, भक्ती हे उत्कट असतं. 3ही गोष्टी असल्याशिवाय अध्यात्मात प्रगती नाही, हे आपण मगाशी पाहिलं. मीराबाई माहितीये सगळ्यांना, मीराबाई कृष्ण भक्ती करायची, बरोबर? तिच्यामध्ये भक्ती उत्कट होती. सगळ्याच गोष्टी सगळ्यांकडे उत्कट असतील असं नाही. मीराबाईकडे भक्ती उत्कट होती, ज्ञानोबा माऊलींकडे, ज्ञानेश्वर माऊलींकडे ज्ञान उत्कट होतं, बरोबर आहे? शिवाजी महाराजांनी पण काम धर्माचंच केलेलं आहे, स्वराज्याची स्थापना केली आहे, त्यांच्याकडे कर्म उत्कट होतं, बरोबर आहे? त्यांच्याकडे ज्ञान होती, भक्ती होती, पण कर्म प्रभावी होतं, उत्कट होतं. आणि शंकराचार्यांकडे 3ही गोष्टी उत्कट होत्या. आद्य शंकराचार्यांकडे भक्ती पण होती. त्यांनी त्या दरवाजामध्ये त्या स्त्रीच्या घरात अन्नाचा दाणा नाही म्हटल्यावरती लक्ष्मीला कनकधारा स्तोत्र तिथे म्हटलं, स्वतः लक्ष्मी तिथे अवतीर्ण झाली. त्यांनी अनेक वेदवेद्यांचा पराभव वादविवादामध्ये केला. ज्ञान उत्कट होतं, भक्ती उत्कट होती, आणि ह्या 4ही पीठांची स्थापना करणं, सतत कर्मयोग करणं, त्यांचं कर्मही उत्कट होतं. त्यामुळे प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी या 3 गोष्टींपैकी एखादं उत्कट असतं. या 3 शब्दांचा विचार करताना आपण पहिल्यांदा ऋषी हा विषय आपल्याला सगळ्यांना आता समजून आला असेल. देव या शब्दाविषयी विचार करू. देव, आणि नंतरची भूमिका कोणती आहे? तिसरी, ध्येय. आता देवाची व्याख्या काय करायची? देव म्हणजे कोण सांगता आलं पाहिजे ना आपल्याला. आपण हिंदू धर्म, आपण स्वतःला हिंदू समजतो, धार्मिक आध्यात्मिक आपल्याला समजतो. आपल्याला जर का एखाद्या नास्तिक माणसाने विचारलं, अरे देव म्हणजे काय, आपण काय सांगणार आहोत? नाही सांगता येणार ना. त्यासाठी असे अभ्यासही करता, अभ्यास करा, ग्रंथांकडे चला. देवाची सोपी व्याख्या करायची झाली तर आपण असं म्हणूया की देव जो भावनेने हाक मारतो ना, भक्त भावार्थ जो प्रकट होतो तो देव. बघा, भक्त भावार्थ जो प्रकट होतो तो देव. इतकी सोपी व्याख्या करूया आपण. जो स्वतःच्या मनातल्या अतिशय उत्कट भावनेनी देवाला हाक मारेल, ज्याला हाक मारेल आणि जो प्रकट होईल तो देव. अशी सोपी वेदांत, आणि पुन्हा सांगतो मी, उपनिषद, वेद, वेदांत खूप सोपं आहे समजून घ्यायला, फक्त आपण त्यांच्यापर्यंत पोचायला पाहिजे. भक्त भावार्थ प्रकट होतो तो देव. भक्ताच्या अंतःकरणासाठी, अंतःकरणातल्या भावनेसाठी जो धावत येतो तो देव. परत विषय तिथेच येईल. कोणीही हाक मारलं म्हणून तो येईल का? उठसूट कोणीही हाक मारलं म्हणजे याचं देवाशी देणं घेणं काही नाही, पण याला अडचण आली म्हणून तो हाक मारतोय, म्हणून तो येईल का? हा प्रत्येकाने विचार करावा. प्रामाणिक भाव याच्यामध्ये लागतो. दत्त स्मर्तुगामी आहेत, पण मनामध्ये भाव हवा. उपनिषदांमध्ये एक कथा अशी येते, एक गोष्ट, तत्वज्ञान असं सांगितलेलं आहे की प्रजापतींनी सगळ्यांसाठी अन्न बनवलं. सगळे म्हणजे कोण? देव, प्राणी मात्र, सगळे जे कोणी आहेत सृष्टीमध्ये, यांच्यासाठी 7 प्रकारचे अन्न बनवली. एकच अन्न काही सगळ्यांना चालणार नाही ना. 7 प्रकारची अन्न त्यांनी बनवलेली आहेत. आणि त्याच्यामध्ये पहिलं अन्न बनवलं पूर्णान्न, सर्वांना आपण ज्याला म्हणतो, ते म्हणजे दूध. पहिलं दूध बनवलं. देवांना चालतं, मानवांना, प्राणी मात्रांना, सगळ्यांना चालेल. त्या एका अन्नावरती आयुष्यभर आपलं जीवन चरित्र, जीवनाचा सगळा चरितार्थ चालेल असं एक अन्न, दूध. पण ते कोणाचं? देशी गायीचं दूध. गाय म्हणजे आपली भारतीय वंशाची गाय. दुसरा पशु दूध देणारा आहे तो नव्हे. गायीचं दूध जर का पिऊन आपण आयुष्यभर राहिलो तरी सुद्धा आपल्याला काही कमी होणार नाही, पण देशी गायीचं दूध. आणि आपण त्यात कोकणात राहतो म्हणून आपण असं म्हणूया की काळी कपिला गाय आहे की नाही आपली, तीच ते अमृत आहे पृथ्वीवरचं, असं अनेक शास्त्रांत मी नाही सांगत आहे लिहिलेलं सगळ्या ठिकाणी. संदर्भ आपण फक्त बघितले पाहिजेत. ह्या गायीचं दूध म्हणजे दूध बनवलं पहिलं. दुसरं एक अन्न बनवलं. अनेक 7 आहेत, 2 सांगतो त्यात. दूध झालं एक, आणि एक मन नावाचं अन्न बनवलं. कोणासाठी? प्रजापतींनी स्वतःसाठी बनवलं. प्रजापती म्हणजे कोण? ब्रह्मदेव. प्रजापती म्हणजे देव. मन बनवलं की जो मन खातो. मन म्हणजे काय? भाव. आपल्या भाव कुठे निर्माण होतो? मनामध्ये निर्माण होतो.
म्हणून त्यांनी तो काय सांगतो, देव भावाचा भुकेला, आपण म्हणतो की नाही. आणि म्हणून आपण दिवसभर देव न करता, काहीच देवाकडे न बघता नुसतं असं म्हणतो, देव काय भावाचा भुकेला, माझ्या मनात श्रद्धा आहेच. तसा भाव उपयोगाचा नाहीये. खरा प्रामाणिक भाव उपयोगाचा आहे. प्रामाणिक भाव पाहिजे. आई वडिलांवर माझी अतूट श्रद्धा आहे. आम्ही रोज त्यांच्या मदर्स डे, फादर्स डेला, त्यांच्या वाढदिवसाला त्यांचे सेल्फी ठेवतो. पण आमचे आई वडील कुठे राहतात? वृद्धाश्रमात राहतात. काय उपयोग आहे का हो? नाही उपयोग ना. मनामध्ये भाव आहे, प्रामाणिक भाव आहे का? आई वडिलांना नमस्कार केला पाहिजे. मग आई वडिलांना जवळ पण सांभाळली पाहिजे की नाही? वृद्धाश्रमात आई वडील नाही, आमच्या मदर्स डे, फादर्स डेला त्याच्यावरती फक्त सेल्फी आणि ते सगळे फोटो ठेवायचे. भाव प्रामाणिक पाहिजे. असं मन, असा भाव जिथे निर्माण होतो, ते मन नावाचं अन्न या प्रजापती निर्माण केलं. आणि म्हणून ती टर्म, संकल्पना तिथे आहे की देव भावाचा भुकेला. तुम्ही मनापासून हाक मारा, देव येईल. स्मरदृगामी आहेत आमचे दत्त, तर नक्की येतील. बाकी नाही कोण आलं तरी. का? कारण तुम्ही स्मरण केल्या क्षणी येणारे ते आहे. देव ही भूमिका भावना प्रधान आहे. मगापासून आपण कधी या भावना या विषयावर बोललो नव्हतो. आपण फक्त ज्ञान आणि बुद्धी या विषयावरती बोलतोय, अभ्यास या विषयावर बोलतोय. पण देव ही भूमिका कशी आहे? भावना प्रधान असणारी आहे. दोन प्रकारे दत्त देतात. दोन प्रकारे. एक, कधी देतील दत्त आपल्याला? जर आपण या प्रामाणिक भावनेतून मागितलं तर आपल्याला दत्त देतील. बरोबर आहे? तुम्ही तुमचं मागणं जे काय आहे ते प्रामाणिकपणे देवासमोर मांडा, देव तुम्हाला नक्की देईल. आणि आणखीन एका प्रकारे देव देतो आपल्याला, दत्त देतील. कोणत्या प्रकारे? याला जर का मी हे आता दिलं ना, तर हा माझ्या मागे लागेल. मी म्हणतो ना आपण लालूच. अनेक ठिकाणी असं आहे की नाही, एक गोष्ट इथे सांगतात, पटकन सांगतो, मला खूप मोठा विषय पुढचा पूर्ण करायचा आहे. एक सावकार असतो, अत्यंत कंजूस, प्रचंड कंजूस. देवाची भक्ती थोडीशी करायची, खर्च होणार नाही तर करायची. त्यामुळे देवाला नैवेद्य दुधाचा ठिपकावर दाखवायचा, त्यात साखर घालायची नाही, काही गरज नाही. असा कंजूस असतो. त्याला एकदा एक ऋषी जाऊन मानसपूजा, सकाळी आपण मानसपूजेविषयी बोललो की नाही, मानसपूजेचा एक उपाय सांगतात. उपाय की तू मानसपूजा कर, काही खर्च होणार नाही. मानसपूजेत खर्च होतो का? नाही. मनात कल्पना करायची, मी देवाला दूध दाखवतोय, मी देवाला नैवेद्य. तेव्हापासून तो सावकार पंचपक्वान्नाचा नैवेद्य दाखवायला लागला मानसपूजेत, प्रत्यक्ष नाही. तर असं करता करता, ही मानसपूजा करता करता त्या सावकाराचं काय झालं एक दिवस माहितीये का? दुधाचा नैवेद्य त्यांनी दाखवला आणि त्यात तो मनात, बहुतेक मी ह्याच्यात साखर 2 चमचे आज टाकली, ह्याच्या मनात चलबिचल. का? आज 2 चमचे साखर गेली. अरे पण ती नाही, पण 2 चमचे मी टाकली होती का नव्हती घालली साखर? आज 2 चमचे साखर गेली. म्हणून हा सावकार जो कोणी बसला होता मानसपूजेला, तो मनातल्या मनातच त्या दुधातली साखर काढून घ्यायला गेला. त्या क्षणी त्यांनी हात दुधात घातल्याबरोबर देवानी त्याचा हात धरला. अरे तू मानसपूजेत तू प्रत्यक्ष घातली नाहीयेस, तू मनात कल्पना करून 2 चमचे साखर घालतोयस, तरी सुद्धा तू त्यातनं काढतोयस. तिथे देवानी त्याचा हात धरला. म्हणजे जसं प्रामाणिक भाव मनामध्ये असेल, तेव्हा जसा देव आपल्यासाठी धावून येतो, तसं याही दृष्टीने देव धावत येतो. अरे सोड ना ती साखर, ती तू मनात कल्पना करूनच घातलीस ना, ती काय काढून घेतोस? असा एवढा भाव जेव्हा त्याच्यामध्ये होता, तरी सुद्धा देवानी त्याचा हात धरला. त्यामुळे दत्त महाराज आपल्याला कधी देतील? 2 प्रकारे. एक तर प्रामाणिक भावनेतून मागितलं तर, किंवा आपण काहीतरी करावं, संकेत म्हणतो की नाही आपण, ह्याला जर का आता मी काही दिलं तर हा माझ्या भक्तीसाठी काहीतरी त्याला प्रोत्साहन मिळेल, अशा दृष्टीने. भाव फलीभूत झाला तरच देव देतात. आणि आपण फक्त 99% वेळा दत्तांना याच भूमिकेतून बघतो की हे मला काहीतरी देतील. आपण एवढंच फक्त मागण्यासाठी दत्तांकडे जाऊ नये, माझी भूतबाधा काढण्यासाठी वारी करू नये तीर्थक्षेत्री जाऊन. आपल्या मनातल्या, आपल्या संसारातल्या अडीअडचणी दूर व्हाव्यात, म्हणूनच फक्त भाव तेवढा एकमेव मनात ठेवून जाऊ नये. त्यांच्याकडे मागण्याची आपली पात्रता आहे का, हा सुद्धा विचार आपण करावा. आणि ही पात्रता येण्यासाठी असे अभ्यासही करावे, अभ्यास करावा, ग्रंथांकडे जावं. ह्या अभ्यासातूनच हे निश्चित होणार आहे की दत्त माझे आराध्य आहेत आणि मी त्यांचा भक्त आहे किंवा मी त्यांचा शिष्य आहे. नवस बोलण्याची परंपरा आपल्याकडे एक आहे, बरोबर? आपण नवस बोलतो म्हणजे काय करतो? परंपरा आहे ती आपल्याकडे की तू माझं एक काम कर, मग मी तुला काहीतरी देईन. 5 नारळाचं तोरण, पाव किलो पेढे, सोन्याची टोपी, आहे ना, काहीतरी विनोद करतात त्याच्यामध्ये. तू आधी कर, मग मी करेन. का? तुमचा विश्वास नाही का तुमच्या देवावरती, आपल्या आराध्यांवरती?
एखाद्याने आपल्याला जर का असं सांगितलं तू आधी दे तर मी देईन, तर आपण त्याला पळवून लावू की नाही? चालू पडीत नाही, एवढा पण विश्वास नाही का माझ्यावर? आपण नित्यपठनामध्ये म्हणतो आधी वचन आणि मग कृपा असंच मागितलं पाहिजे. उपनिषदांनी हेच सांगितलंय, वेदांतांनी हे सांगितलंय, आधी तुम्ही वचन द्या आणि मगच कृपा मागा. ऋतम वचमी सत्यम वचमी, हे आधी मी सांगणार आहे आणि मग म्हणणार आहे अवतु माम अवतु वक्तारम अवतु श्रोतारम. आधी मी सत्य बोलेन, मी ऋत बोलेन, हे आधी सांगायचंय, आधी वचन द्यायचंय, कृतीतून करून दाखवायचंय, मग सांगायचंय तू वक्त्यांचं रक्षण कर, तू आमच्यासारख्या श्रोत्यांचं पण रक्षण कर. अवतु वक्तारम अवतु श्रोतारम. ही परंपरा नवसाची जी आहे ती नंतर अशी कुठून आली माहित नाही, परंपरा आहे आपल्याकडे मागण्याची, पण ती अशा प्रकारे आधी वचन आणि मग कृपा, अशीच परंपरा असली पाहिजे. आता आपण जर का याच्या पुढे कधी असं काही मागायचं असेल देवाकडे, तर असं करा की आधी मी पारायण करतो, आधी मी अभ्यास करतो, आधी मी जप करतो, मग माझा विश्वास आहे माझ्या केलेल्या कृतीवर की तू मला ते देणार आहेस. तू माझ्यासाठी हे कर, मग मी तुला 5 नारळाचं तोरण देईन. की मग तो पण म्हणतो मला वेळ झाला की मी करेन, उद्याच नाही करणार. कारण रांगेत बरेच प्रामाणिक पण आहेत दुसरे. तिसरी भूमिका, देव भूमिका, ही भावनेच्या स्वरूपातून आपल्याला बघायची. भक्त भावार्थ जो येतो तो देव. आणि आता तिसरी भूमिका इथे आहे ती म्हणजे ध्येय. कोण म्हणती? ध्येय. दत्तांना ध्येय म्हटलेलं आहे, नाही समजत काय म्हणायचंय ते. नक्की कोण आहेत दत्त? ध्येय म्हणजे काय म्हणायचं? आपण भगवंताकडे काय मागितलंय? सुखशांती मागितली आहे. पण स्वामी आपल्याला यांना असं सुचवतायत की देवाकडे काय मागायचं. संतांनी काय मागितलं देवाकडे? महापुरुषांनी काय मागितलं देवाकडे? मी देव व्हावं हेच मागितलं ना. जे अध्यात्मामध्ये आहेत, थोडे एक पायरी वरती आहेत किंवा त्या भक्ती मार्गामध्ये जास्त आहेत, अध्यात्म मार्गामध्ये, या सगळ्यांचं ध्येय काय असतं? की मी देवस्वरूप व्हावं. मग आता सांगितलं ना, आध्यात्मिक यश, त्याच्यामध्ये माझ्यामधलं अंतर शून्य करावं, मीच दत्त व्हावं, हे ध्येय असावं, दत्तच ध्येय असावं. ही एक राजाची गोष्ट माहितीये का तुम्हाला? म्हातारीची, एका राज्यातली म्हातारी आणि राजा असतो. राजा एक दिवस सेल लावतो राज्यात. काय सेल लावतो? कोणी कोणी कोणाला जे काही हवंय ते येऊन घेऊन जा, पण संध्याकाळी 5 वाजेपर्यंत, 5 नंतर हा सेल बंद होईल. एक म्हातारी आजी असते, ती त्या राजाच्या त्या हॉलमध्ये जाते आणि काय सांगते? 5ला 1 मिनिट असताना, काही वेळ शिल्लक असताना जाते आणि ती काय म्हणते? फिरते फिरते फिरते. राजा म्हणतो अगं आटप, 5 वाजताची वेळ शेवटची आहे. ती म्हणते ह्या सगळ्या गोष्टी मी काय करू घेऊन म्हातारपणी, मला तूच हवायस. ह्या सगळ्या वस्तू जो देऊ शकतो, मागेल ती गोष्ट राज्यातल्या प्रत्येक व्यक्तीला जो देऊ शकतो, बरोबर 5ला काही वेळ शिल्लक असताना ती सांगते की मला तूच हवायस, कारण तू या प्रदर्शनात आहेस, त्यामुळे तूच माझा आहेस, तूच मला दे, आता मला द्यायचंय. मीच दत्त स्वरूप व्हावं, ह्या सगळ्या गोष्टी मागण्यापेक्षा दत्तच मी व्हावं ही अपेक्षा म्हणजे ध्येय. प्रत्येकाचं ध्येय काय असलं पाहिजे? ते एक म्हणतात ना की ध्येय असावे सुदूर दूर ते कधी ना हाती यावे, हा त्यातला एक दुसरा विषय आहे. दत्तच मला व्हायचं हे ध्येय असावं. संतांचं ध्येय काय होतं? वसुधैव कुटुंबकम. झालं का? झालं का? अजून नाही झालं. असं ध्येय आपण घ्यावं, असावे सुदूर दूरते कधी ना हाती यावे. पण कशात चालायचंय? चालतात त्याच्यामध्ये मात्र त्याच्या प्रकाशात चालावे, असं ते काही आहे काव्य. अशा प्रकाराने आपल्याला ध्येय जे ठेवायचंय ते माझ्यामधलं परब्रह्म तत्व, अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी, तो तूच आहेस, मीच ब्रह्म आहे, हे जे आपण सगळं म्हणतो, ते जेव्हा कळेल तेव्हा मला ध्येय दत्त होता येईल. आध्यात्मिक यशाची व्याख्या इथे बरोबर चक्कल बसेल. अपिचेदसी पापेभ्य सर्वेभ्य पापकृत्तमः सर्व ज्ञान प्लवेनैव वृजिनम संतरिष्यति. दत्तच ध्येय आहे, ते समोर आहे, मी इथे आहे, माझ्यामध्ये अंतर आहे. हा सगळा भवसागर तारून जाण्यासाठी नौका लागेल आपल्याला. पाप्यातला, मगाशी म्हटलं ना, चांडाळ सुद्धा, त्याला पण नमस्कार करायचा आहे. पाप्यातला पापी माणूस जरी असेल तरी तो जर का त्या ज्ञानरूपी नौकेमध्ये, जहाजामध्ये बसला तर तो तारून जातो. त्यामुळे ते अभ्यासे ठरता, अभ्यासाची, ज्ञानाची नौका जर का आपल्याकडे असेल तर आपण त्या ध्येयाप्रत जाऊ शकतो. आध्यात्मिक यश आपल्याला मिळवायचंय, मीच दत्त होणं, हे आपण करू शकतो. दत्तच जर का ध्येय असेल तरच हे सगळं शक्य आहे. आणि यामध्ये आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी आहे की ही साखळी पण सुरू राहायला पाहिजे. देणाऱ्याने देत जावे,
घेणाऱ्याने घेत जावे आणि काय करावं नंतर? घेता घेता त्याचे हात घ्यायचे, म्हणजे सगळं लुबाडून घ्यायचं नाहीये, हात घ्यायचे म्हणजे काय करायचंय? असं मी बनेन ते देण्याची वृत्ती असलेले हात माझ्याकडे असले पाहिजेत. जसं मी दान घेतोय तसं माझ्याकडून सुद्धा इतरांना दान दिलं गेलं पाहिजे. ही साखळी बनली पाहिजे, ही साखळी, ही शृंखला आपल्याकडे जमायला पाहिजे. दत्त हेच ध्येय असलं पाहिजे. या दीपकाने जो प्रश्न विचारला त्याच्यामध्ये 3 भूमिका, ऋषींची भूमिका कर्मयोगासाठी, भक्तियोग, भक्ती भावना प्रधान असलेली देव भूमिका आणि ही ध्येय स्वरूप असलेली भूमिका ही आपल्याला ज्ञानयोग दर्शवते. ध्येय हे काय असायला पाहिजे? आपलं भगवंतच होणं हे ध्येय असायला हवं. तेन त्वमसि, अध्यात्माच्या 3 पायऱ्या म्हणूया आपण पुढे जाण्यासाठी आवश्यक असलेल्या. कोणत्या? तेन त्वमसि, तुझ्यामुळे मी आहे, ही भावना निर्माण व्हायला हवी ना पहिल्यांदा मनामध्ये. आज सुद्धा, आता सुद्धा आपण इथपर्यंत काय येऊ शकलो? आपल्या हातात आहे का हो? गाडी मिळणं, रिक्षा मिळणं, ती व्यवस्थित रस्त्याने चालणं, न धडपडता काळोखात नाही इथपर्यंत येणं, घरी जाणं आपल्या हातात नाहीये. तुझ्यामुळेच मी आहे. सांगू का? थोडक्यात जाऊया पुढे. फक्त तुम्हाला सांगतो याच्यामध्ये, डोळ्याने बघतो, ऐकलं असेल का? डोळ्याने बघतो, ध्वनी परिसतो, कानी पदी चालतो, जिव्हेने रस चाखतो, मधुरही वाचे आम्ही बोलतो, हाताने बहुसाल काम करीतो, विश्रांतीही घ्यावया, घेतो झोप सुखे, घेतो झोप सुखे, फिरून उठतो, ही ईश्वराची लीला. हा भाव मनामध्ये हवा ना. रात्री आपल्याला झोप लागली, सकाळी कुणी न उठवता जाग येते. कोण उठवतो आपल्याला सकाळच्या कामांसाठी? घेतो झोप सुखे, फिरून उठतो, तू आहे. दुसरी पायरी इथे येते, मी तुझा कोणीतरी आहे. तस्य त्वमसि, मी तुझा कोणीतरी आहे. नातं बांधल्याशिवाय काही बनत नाही. आपण म्हणतो की नाही, ही माझी मानलेली बहीण आहे, हा माझा मानलेला भाऊ आहे, तेव्हा त्यातनं काहीतरी घडतं. आपण त्वमेव माता पिता त्वमेव रोज म्हणतो, टाळ्या पिटून, झांज टाळ वाजवून, त्वमेव माता, तूच माझा पिता, तूच माझी माता, तूच बंधू, तूच सखा. काहीतरी नातं बांधतोय ना आपण. दुसऱ्या पायरीवर जर आपल्याला असेल तर दुसरी पायरी ही नातं बांधण्याची आहे. जोपर्यंत काहीतरी सूत्र बांधलं जात नाही दोघांच्या मध्ये, नातं बांधलं जात नाही, तोपर्यंत पुढे जाणं अशक्य आहे. आणि तिसरी पायरी येते ती म्हणजे तत्वम असी, तो तूच आहेस, मीच भगवंत आहे, मी म्हणजे तू, तू म्हणजे मी, एकात्मतेची भावना. याच्यामध्ये अनेक वेळेला आपण रासक्रीडेचं उदाहरण पाहतो. रासक्रीडा ऐकलं असेल ना सगळ्यांनी, अनेक सप्ताहांमध्ये रंगवून रंगवून सांगितली जाते रासक्रीडा. त्याच्यामध्ये गोपिकांचं उदाहरण सांगितलं जातं रासक्रीडेसाठी. काय उदाहरण आहे ते गोपिकांचं? की गोपिका नाच करतायत, फेर धरलेला आहे, आणि प्रत्येक गोपिकेबरोबर कोण आहे? एक एक कृष्ण आहे. प्रत्येक गोपिकेबरोबर, ज्या काही हजारो लाखो गोपिका फेर धरून नाचतायत, त्या प्रत्येकाबरोबर एक आहे, एक कृष्ण आहे. आणि असं नाच करता करता, त्याच्यामध्ये विधुंद होऊन, त्याच्यामध्ये तल्लीन होऊन, नाच करता करता एका क्षणी कृष्ण गायब होतात. पण त्या गोपिकांचा नाच थांबत नाही, त्या त्याच्यामध्ये तल्लीन झालेल्या असतात. का? कारण त्यांची ही भावना बनलेली असते की माझ्यातच देव आहे. हे रासक्रीडेचं बाकी सगळं आपण कथा किंवा खूप गोष्ट आपण ऐकलेली आहे, पण अशा पायरीपर्यंत आपण जावं की माझ्या बरोबर देव आहेच, मी म्हणजेच देव आहे. माझं ध्येय हा भगवंत असावा, मीच दत्त स्वरूप असावं, ही ध्येय, मीच दत्त स्वरूप व्हावं हे ध्येय असावं. कोणी ध्येय म्हणताती, ही तिसरा शब्द याच्यामध्ये येतो. आणि या सगळ्यापर्यंत जाण्यासाठी काय उत्कट असायला हवं? ज्ञानयोग उत्कट असायला हवा, ज्ञान उत्कट असायला हवं. असे अभ्यासे ठरता सहज येई निसंगता. ऋषीपुत्र दत्तात्रयांनी, आता दत्तात्रय कोण आहेत? अत्रि ऋषींचा मुलगा आहे. ऋषीपुत्र दत्तात्रयांनी जर का आपल्यावर कृपा करायची तर ते कशा प्रकारे करतील? आपला कर्मयोग उत्कट करतील. सतत सतत काम करत राहायचं, समाजासाठी काम करायचंय, धर्मासाठी काम करायचंय. आपल्या आराध्याला जसा मी पाहिजे, सकाळी पाहिलं ना, जसा माझ्या देवाला रामाला जसा हनुमंताची जिथे जिथे गरज आहे तसा तसा हनुमंत उभा राहिला, दत्तांना आता आज 2025 मध्ये, आज डिसेंबर महिन्यामध्ये कशा प्रकाराने मी असण्याची गरज आहे तसं मी उभं राहणं म्हणजे आपला कर्मयोग. तो दत्तात्रय ऋषींचा कर्मयोग, समाजासाठी धर्मासाठी काम करणं, कर्मातून आचरणातून दाखवणं.
देव म्हणून जर का आपल्यावर दत्तात्रेय आपल्याला बघायचे, तर त्यांनी आपल्यावर कृपा केली तर आपल्याला ते काय सांगतील? भक्तियोग, भक्ती आपल्या जीवनातली समृद्ध करतील. आणि ध्येय म्हणून जर का दत्तात्रेय आपल्याकडे, तिसरी भूमिका, ध्येयाच्या भूमिकेतून दत्तात्रेयांनी आपल्यावर कृपा केली तर आपल्याला ते ज्ञानयोग देतील. असे हे परब्रह्म मूर्ती दत्तात्रेय आहेत. श्री दत्त हा परब्रह्म मूर्ती, असे कोणीही बोलती भ्रांत होते माशी मती, सांगा निगुती सत्य काय. असा प्रश्न विचारणारा हा भ्रांत आहे, गोंधळलेला आहे. पण स्वामी महाराजांना नक्की माहिती आहे काय शब्द कुठे योजना करायचे आणि आपल्यापर्यंत त्यांना काय विचार पोहोचवायचा आहे. त्यामुळे हे